प्रश्नपत्र है समोर, क्वेश्चन पेपर आहे. चल लाईव्ह केलं नाही ना, केलं चल. चालेल चालू केलं. चला एमपीएससी ग्रुप सी मेन्स 2024 ह्याच्यातील आपण इंग्लिश विषयाचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, 2 किंवा 3 किंवा 4 दिवसांनी आयोग आन्सर की देणार आहे. तुम्हाला उत्तर माहित असून चालत नाही, उत्तर तर 2-3 दिवसांनी आयोग देणारच आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला ह्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. उत्तर तर माहितच होतील, पण कुठं चुकलं आणि नेमकं का चुकलं, आणि जर पुन्हा आयोगाने आन्सर की दिली तर त्याच्यावर कुठल्या कुठल्या प्रश्नाचं ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, ह्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तर बऱ्याच मुलांचं बघा प्रश्नपत्रिका कशी होती, तर ही प्रश्नपत्रिका ही थातूर मातूर अभ्यास करणाऱ्या मुलांची नव्हती. ही प्रश्नपत्रिका होती कुणाची सांगा बरं, ही प्रश्नपत्रिका होती ज्यांनी कन्सेप्च्युअल अभ्यास केला त्यांची, म्हणजे संकल्पना क्लिअर असणं आवश्यक आहे. आता बऱ्याच मुलांचं असं मत आलं की ही प्रश्नपत्रिका म्हणजे पॅटर्न बदलला, ह्यावेळेस प्रश्न विचारायचा पॅटर्न बदललाय. आता प्रश्न विचारण्याचं पॅटर्न बदलल्यानंतर आपल्याला बदललेल्या पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार आहे. जर प्रत्येकच वेळेस असं प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला तर प्रत्येक वेळेस अभ्यासाची प्रश्नपत्रिका अभ्यासाचं स्वरूप अभ्यास करण्याचं तुमचं हे बदलावं लागेल का? नाही. त्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक वेळेस बदलायचं म्हणल्यावर आपण नेमकं काय करायचं, तर नेमकं त्या विषयातला अभ्यास काय करायचा आणि कन्सेप्च्युअल अभ्यास कसा करायचा, बेसिक संकल्पना कशा क्लिअर करायच्या ह्याच्यावर तुम्ही काम करणं आवश्यक आहे. नाही तर पेपर कसा येऊ तुम्हाला सोडवता आला पाहिजे. पेपर ती बदलणार नाही, सिलेबस तर बदलणार नाही, फक्त प्रश्न विचारायचं स्वरूप बदलणार आहे. त्यासाठी तुमची समज, भाषिक समज असणं आवश्यक आहे. तर भाषिक समज आली, बेसिक संकल्पनात्मक अभ्यास केला आणि तुमची भाषिक समज वाढली का येत नसलेल्या प्रश्नाची उत्तर सुद्धा येत असतात. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? नाही. जर तुमचा संकल्पनात अभ्यास नसेल, तुमचा साच्यात अभ्यास असेल तर येत असलेले प्रश्नाची उत्तर चुकून येतात. आणि तुमचं आयोगाने असं म्हटलं की जी व्होकॅब्युलरी आहे का, ती व्होकॅब्युलरी आयोगाने विचारली प्रिव्हियस इयरचीच आहे, 1-2 प्रश्न सोडवले तरी, पण ती विचाराचं वाक्यात टाकून विचारली. काय काय मुलांची सगळी पूर्ण पाठ असेल पुस्तक, प्रश्न म्हणजे ते व्होकॅब्युलरी सगळी पाठ असली, पुस्तक जरी पाठ असली तरी प्रश्न चुकून येतील. कारण सांगा बरं, त्या वाक्याचा अर्थच कळत नाही. त्यासाठी तुम्हाला ऍप्लाइड करावं लागणार, उपयोजन करावं लागणार आहे आणि भाषिक समज वाढवावं लागणार आहे. आणि ही ऍप्लाइड इंग्लिश आहे. कसली इंग्लिश आहे मला सांगा? ऍप्लाइड इंग्लिश आहे. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये सर्व प्रश्नाचं आपण डिटेल स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा जो सेट घेतलाय आपण तो कोणता सेट आहे सांगा? सेट सी आहे, सी सेट आहे. तर पहा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 51. आणि चला अजून एक सांगतो, ह्याच्यावरती व्होकॅब्युलरीवर किती प्रश्न आहेत मुलांना सांगा? व्होकॅब्युलरीवर 21. ग्रामरवर किती सांगा? 24 आहेत. आणि 5 मार्काचं काय आहे सांगा? पॅसेज आहे. एकूण किती झाले? 50. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे, चूज द सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. ऍट द टाइम ऑफ माय रिटायरमेंट आय डू नॉट हॅव मॅलिश टुवर्ड्स माय कलिग्स. हा प्रश्न कशावरचा आहे? व्होकॅब्युलरीवरचा आहे. त्यातल्या कशावरचा आहे मला सांगा? सिनोनिम. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्दावरचा आहे. ह्याचं उत्तर किती मित्रांनो सांगा? 2 नंबर आहे. मग मॅलिशचा अर्थ काय मला सांगा? मॅलिश म्हणजे द्वेष, द्वेषभाव, द्वेष असा अर्थ होतो त्याचा. आणि मग किंवा आकस याचा अर्थ होतो. मग खालील शब्द कोणकोणते पहा याच्यामध्ये? अफेक्शन म्हणजे, अफेक्शन म्हणजे काय सांगा? ममता, प्रेम, ममत्व. म्हणजे हा तर येणार, हा काय सांगा? सिनोनिम विचारलाय म्हणजे सिनोनिम मध्ये अफेक्शन येणार का? नाही येणार. एनिमोसिटी, एनिमोसिटी म्हणजे वैरभाव आहे. ह्याचा अर्थ काय आहे सांगा? वैरभाव. ह्याचा अर्थ वैरभाव आहे. किंवा काय म्हणता येईल सांगा? खुन्नस, खुन्नस आहे. किंवा काय? द्वेष आहे. मग मला सांगा, मॅलिशला समानार्थी शब्द कोणता बसेल सांगा? एनिमोसिटी. म्हणजे 2 नंबर उत्तर आहे याच. आता मला सांगा, लव म्हणजे काय सांगा बरं? लव म्हणजे प्रेम किंवा काय रे? प्रीती. हा बसणार आहे का? नाही बसणार.
पुढे डिव्होशन. डिव्होशन म्हणजे काय सांगा? भक्ती. डिव्होशन म्हणजे भक्ती ना, ही भक्ती आहे. डिव्होशन म्हणजे भक्ती आहे. डू यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा अफेक्शन, लव आणि डिव्होशन नाहीत बसणार, कोणता बसून सांगा? ॲनिमोसिटी. आणि मग मला सांगा हे द्वेष, हे अफेक्शन बसू शकतो कसा? समानार्थी. लव बसू शकतो, डिव्होशन नाही बसणार, ही भक्ती. डू यू अंडरस्टँड? मग किती नंबर उत्तर सांगा? 2च नंबर उत्तर आहे. क्लिअर करायचं. आता आपण लिहून बी देत असतो ज्यावेळेस आपण मुलांना असं स्पष्टीकरण 4ही पर्यायचं लिहून देत असतो, बरोबर आहे का? पण आता मुलांना तेवढा वेळ नाही म्हणून सगळं सांगायचा मी प्रयत्न करतो आहे, बरोबर आहे का? लक्षात घ्या. पुढे पहा ह्याच्यामध्ये. हा प्रश्न आपल्या पुस्तकातून आलाय बघा, व्हॉकॅब्युलरी मधून. मला वाटतं 20-22 प्रश्न आपल्या ह्याच्यातून आले असते. प्रत्येक गोष्ट मला ही दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. मॅलिश आहे बघा, हे मॅलिश, गैरभाव, परपिडा. पुढे पहा ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 52. द idiom red tape correctly means A. Dark colored type. B. The same reply given by officers to many inquiring persons. Overuse of rules, formalities, etc. in administration. And D. Old fashioned tape recorder आहे. किती नंबर उत्तर आहे मला सांगा ह्याचं? बोला की किती नंबर सांगा? सी. सी म्हणजे ओव्हर यूज ऑफ रूल्स, फॉर्मॅलिटीज, etc. इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सी म्हणजे किती नंबर सांगा? 3 नंबर. म्हणजे काय अर्थ होतो सांगा ह्याचा बरं? रेड टॅपिझम. मला वाटतं रेड टॅपिझम येऊन गेलेली, लाल फितीचा कारभार, दप्तर दिरंगाई म्हणा. शासकीय कामातील, शासकीय कामातील दप्तर दिरंगाई, त्याचा अर्थ लिहा. शासकीय कामातील दप्तर दिरंगाई किंवा लाल फिती, किंवा मग ही येऊन गेले रेड टॅपिझम. रेड टॅपिझम म्हणजे काय सांगा बरं? ऑफिशियल फॉर्मॅलिटीज दॅट डिले ऍक्शन्स ना. आणि मग मला सांगा किती नंबर उत्तर सांगा ह्याचं? 3च नंबर. हे काय आहे सांगा? रेड टेप काय आहे सांगा? ईडीएम आहे. ही येऊन गेली का नाही? प्रिव्हियस इयर्स आहे. आता ही प्रिव्हियस इयर्स कधी कधी विचारली ती पण आपण पाहू. बघा इथं हो का, रेड टॅपिझम हो का येऊन गेलेली पूर्व कधी कधी आले बघा इथं हो का. रेड टॅपिझम येऊन गेली का नाही गेली? गेलेली. ऑफिशियल फॉर्मॅलिटी दॅट डिले ऍक्शन, लाल फित कारभार, PSI ST 1992, CGL Tier 1 2012, CGL Tier 1 2018. म्हणजे ही कॉपी झाली. हिथून कुठून प्रश्न कॉपी होतात लक्षात आलं का? हिथून. आणि मग ही असं आहे. आणि मग प्रिव्हियस इयर्स आहे का नाही? आहे, बरोबर आहे का? आणि मग ह्याचा वाक्यात उपयोग, ही डिड नॉट गेट अ कास्ट सर्टिफिकेट ड्यू टू रेड टॅपिझम. हे झालं. म्हणजे ही पण आपल्या पुस्तकातून आलेलं आहे. पेज नंबर पण सांगतो पुन्हा तुम्हाला. पुढे पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. 53. द वर्ड विच रिप्लेसेस द फ्रेज, कोणती सांगा? वन हू हेट्स वुमेन करेक्टली इज. वन हू हेट्स वुमेन म्हणजे स्त्रियांचा काय करणार आहे? द्वेष करणारा. स्त्रियांचा द्वेष करणारा कोण असतो सांगा? मिसॉगिनिस्ट. मिसॉगिनिस्ट म्हणजे किती नंबर सांगा? 3 नंबर. मला वाटतं ही पण प्रिव्हियस इयर्स आहे. मिसॉगिनिस्ट म्हणजे काय मला सांगा? चला, मिसॉगिनिस्ट म्हणजे काय? चला पटपट. वन हू बीच ना. बी म्हणजे किती नंबर आहे मग? बरोबर आहे ना? बरोबर आहे, 3 नंबरच आहे. मग मला सांगा 1 2 3 4 बरोबर आहे उत्तर. आता मला सांगा ह्याच्यामध्ये मिसॉगिनिस्ट आहे. मिसॉगिनिस्ट आहे. मिसॉगिनिस्ट म्हणजे काय सांगा? वन हू हेट्स वुमेन म्हणजे स्त्रियांचा द्वेष करणारा. मग राहिलं कोणतं सांगा? मिसॉगॅमिस्ट. मिसॉगॅमिस्ट म्हणजे काय सांगा? मिसॉगॅमिस्ट. मिसॉगॅमिस्ट म्हणजे वन हू हेट्स मॅरेजेस. वन हू हेट्स काय रे? मॅरेजेस म्हणजे विवाहाचा द्वेष करणारा. पुढे राहिला कोणता सांगा आणखी? चला, मिशॅन्थ्रोप. मिशॅन्थ्रोप म्हणजे काय सांगा बरं? वन हू, चला, वन हू हेट्स मॅनकाइंड. वन हू हेट्स मॅनकाइंड ना, म्हणजे कोण सांगा? मनुष्य जातीचा द्वेष करणारा. मग ह्याच्या विरोधात शब्द काय सांगा? लव्हिंग आहे. हा प्रश्न आलाय बघा, टॅक्सेशन 2014 आलाय, रिपीट झालाय. हा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहे. हा टॅक्सेशन 2014 आहे. अजून सांगा ग्रुप बी 2020 चा आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पर्याय सुद्धा रिपीट झालेला आहे. आणि मग लक्षात आलं असेल. आणि पुढे कोणता आहे सांगा? मोनोगिनिस्ट. मोनोगिनिस्ट म्हणजे सांगा? ए पर्सन. मोनो म्हणजे काय सांगा? सिंगल. म्हणजे ए पर्सन हू प्रॅक्टिसेस मोनोगॅमी. वन हू प्रॅक्टिसेस मोनोगॅमी meaning they have only one spouse or partner at a time.
म्हणजे एक भारी रीती ना, एक पत्नीकत्व ना. डू यू अंडरस्टँड? ह्याचं किती उत्तर आहे? हे चारी परीक्षा लिहून घ्या. पर्यायासहित आहे का विचारलंय चारी. फक्त मला मोनोगामी विचारलाय, इथं मोनोगेनिस्ट विचारलाय. बरोबर आहे. मग हे प्रश्न प्रिव्हियस इयर्स आहे का नवीन आलेला आहे? प्रिव्हियस इयर्सचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे का? लक्षात येतंय का तुमच्या? हा प्रश्न प्रिव्हियस इयर्सचा आहे. तर मग मला ह्याच्यामध्ये मला सांगा, काही पुस्तकातून आले बघा. मिसॅन्थ्रोप, मिसॉगमिस्ट, मिसॉगिनिस्ट. मिसॅन्थ्रोप म्हणजे मला सांगा मग, वन हु हेट्स मॅनकाइंड, मनुष्य जातीचा द्वेष करणारा. ह्याला विरोधात शब्द लिव्हिंग आहे. टॅक्सन 2014, ग्रुप बी 2020. पुढे सांगा हे काय आहे सांगा? मिसॉगमिस्ट म्हणजे सांगा वन हु हेट्स मॅरेजेस. हे रिपीट आहे जसं ऍज इट इज कॉपी केले त्यांनी. पुढे पहा का मिसॉगिनिस्ट आहे, वन हु हेट्स वुमेन, स्त्रियांचा. का कधी कधी आलाय हा कॉपी कुठून केलाय कॉपी मला सांगा. का सीजीएल टियर 1 2013, असिस्टंट 2015 विचारलाय. पुढं डाटा एंट्री ऑपरेटर 2010, मल्टीटास्किंग 2013 विचारलाय, एलडीसी 2013 विचारलाय आणि ग्रुप बी 2021 विचारलाय. म्हणजे इथं तर हे एमपीसी तर विचारलाय, पण एससीसी ला पण कुठं विचारलाय, कुठून कसे प्रश्न विचारतात ते पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बरोबर आहे का नाही? पुढे पहा मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर 54. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली युज्ड. किती नंबर उत्तर आहे सांगा ह्याचं? बोला की 2. आता ए व्हाईट एलिफंट काय आहे सांगा? इडियम आहे. ए व्हाईट एलिफंट म्हणजे एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट युजलेस ना. एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट युजलेस म्हणजे एक कॉस्टली बट युजलेस पोझिशन ना. म्हणजे काय खर्चिक परंतु निरुपयोगी गोष्ट. आता मला सांगा याच्यामध्ये मग आता ही काय इडियम काय केलेली आहे मला सांगा. ही इडियम अर्थ विचारायला सरळ त्यांनी नाही, कोणत्या वाक्यात वापरली आणि ते कोणतं वाक्य करेक्ट आहे ते बघायचंय. पहिलं वाक्य बघा, ही बॉट अ व्हाईट एलिफंट, त्यांनी पांढरा हत्ती विकत घेतला. काही संबंध नाही. द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज्ड ॲज अ व्हाईट एलिफंट. बरोबर आहे. ए जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी पर्सन साठी. ए जर्नी बाय एअर ही काय सांगा? व्हाईट एलिफंट आहे. ए व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रिअरेस्ट स्पेसिस टुडे का? नाही. म्हणजे किती नंबर सांगा? 2. आता हा प्रश्न प्रिव्हियस इयर्स आहे का नाही सांगा? आहे. ऍज इट इज कॉपी झालेला आहे. पण कसा झालाय बघा, तो पण बघा. आता इथं हो का, ए व्हाईट एलिफंट बघा प्रश्न. अँड अनप्रॉफिटेबल पोझिशन, एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट व्हेरी युजफुल. ए कॉस्टली बट युजफुल युजलेस पोझिशन, खर्चिक परंतु निरुपयोगी गोष्ट. हा प्रश्न कुठं आलाय? एमपीसी तर जाऊ दे, एससीसी पण बघू आपण. हा प्रश्न एससीसी 2010 ला विचारलाय, टॅक्सेशन 2016 ला विचारलाय, एसटीआय 2012 ला विचारलाय, एसएससी एसओ 2012 ला विचारलाय, सीपीओ 2012 ला विचारलाय, डिपार्टमेंटल पीएसआय 2013 ला विचारलाय, एलडीसी 2011 ला विचारलाय. 10 वेळेस विचारलाय हा प्रश्न. प्रिव्हियस इयर्स मधून आपल्याला कळून जातं हे कुठं विचारलाय. आणि मग हे वाक्यात उपयोग आहे. नाउ डेज किंवा ए फॅशनेबल वाईफ प्रूव्स टू बी अ व्हाईट एलिफंट फॉर द मॅन ऑफ एन अवरेज इन्कम ना. फॉर अ मॅन ऑफ अवरेज इन्कम. हा प्रिव्हियस इयर्स आहे का नाही? आतापर्यंत प्रिव्हियस इयर्स लक्षात आले? असे 20-21 प्रश्न आज आहेत तीच आपल्या पुस्तकातून कॉपी झालेत. पुढे पहा याच्यामध्ये, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिव्हन सेंटेन्स. इव्हन आफ्टर 3 मीटिंग्स द निगोशिएशन्स आर ॲट अ स्टँड स्टील. ॲट अ स्टँड स्टील ही काय सांगा? इडियम आहे. आता मला सांगा ॲट अ स्टँड स्टील म्हणजे काय मित्रांनो सांगा? किती नंबर उत्तर आहे ह्याचं? चला सांगा. ॲट अ स्टँड स्टील ह्याचं उत्तर नंबर सांगा किती? बोला की. बी म्हणजे किती सांगा? 3. म्हणजे अनेबल टू गो ऑन ना. म्हणजे ॲट अ स्टँड स्टील म्हणजे ए सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. ए सिच्युएशन व्हेअर ऑल मुवमेंट्स कम ऍक्टिव्हिटी ऑर प्रोग्रेस हॅज स्टॉप्ड. काय सांगितलं सांगा? ए सिच्युएशन व्हेअर ऑल मुवमेंट ऍक्टिव्हिटी ऑर प्रोग्रेस हॅज काय रे? स्टॉप. म्हणजे कुठेही हालचाल, प्रगती किंवा कार्य नसणारी परिस्थिती, निश्चलपणा, ठप्पपणा ना, खुंटीत अवस्था ना. म्हणजे काय म्हणता येईल चला? अनेबल टू गो ऑन आहे. डू यू अंडरस्टँड? पुढे परंतु टू द पॉइंट नाही, फायनलाइज नाही, पण अप टू द मार्क पण इडियम आहे. अप टू द मार्क पण ह्याच्यात इडियम आहे का नाही? अप टू द मार्क म्हणजे मेजरिंग अप टू अ सर्टन स्टँडर्ड. बिसाइड द मार्क ऐकले असेल, बिसाइड द मार्क आहे, अप टू द मार्क आहे. बिसाइड द मार्क विचारली, एसटीआय 2014 ला विचारली. ही अप टू द मार्क आहे. अप टू द मार्क म्हणजे मेजरिंग अप टू अ सर्टन स्टँडर्ड, म्हणजे अव्वल दर्जाचा, हवा तसा ना, समाधानकारक ना. आणि मग लक्षात घ्या इडियम. किती नंबर उत्तर आहे सांगा? चला लवकर, ह्याचं उत्तर किती सांगा? 3 नंबर.
पुढे पहा बघा आता, द करेक्ट पॅशिव व्हॉइस ऑफ द सेंटेन्स पीपल हॅव सीन वुल्व्स इन द स्ट्रीट आहे. हा बघा ह्याचं उत्तर किती सांगा बरं? 3 नंबर आहे. आता मला सांगा हॅव सीन, हॅव सीन वाक्याचं काय सांगा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे ना. ऍक्टिव्ह फॉर्म काय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ऍक्टिव्ह फॉर्म सांगा हॅव किंवा हॅज ना. बघा हॅव HAVE हॅव किंवा काय सांगा हॅज प्लस काय रे? पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब ना, पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब आहे. आता मला सांगा मग पॅशिव्ह काय असेल सांगा? हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब ना पॅशिव्ह. आता मला सांगा मग बिन कुठं कुठं आलं नाही? बोला बिन कुठं कुठं आलं नाही सांगा? 1 मध्ये आलं नाही, अजून कुठं? 4 मध्ये आलं नाही. म्हणजे 2 पर्याय काय झाले सांगा? इलिमिनेट झाले. आता मला सांगा दुसरा मुद्दा आहे, वुल्स एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन आहे. मग अनेक वचनी करता असल्यावर क्रियापद कसले यायला पाहिजे सांगा? अनेक वचनी यायला पाहिजे. हॅज एक वचन आहे का अनेक वचन आहे? एक वचन. मग हा इलिमिनेट झाला. किती नंबर उत्तर सांगा? 3. डू यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा आता ह्यातलं मग हे ओळख नुसतं काय, हे इलिमिनेशन मेथड आपले उत्तर करता येतात, पण आपल्याला सांगा ही पीपल काय सांगा? सब्जेक्ट आहे. हॅव सीन व्हर्ब आहे. वुल्स ऑब्जेक्ट आहे. इन द स्ट्रीट ऍडव्हर्ब आहे. हे कळायला पाहिजे ना, त्या पुढे जाऊन अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला. नाहीतर नुसतंच काळ बघा इथं कुठं आलंय, इथं हॅव सीन आलंय, इथं बिन आलंय का बघा, बिन नाही ती वाक्य इलिमिनेट करा. इलिमिनेशन मेथड तर अभ्यास आपल्याला करताच येतो ना, पण इलिमिनेशन मेथड आपण शिकायचं नाही, आपण कन्सेप्च्युअल क्लिअर करायच्या. आणि आपल्याला एवढा अभ्यास झाला पाहिजे की मुलाला इलिमिनेशन मेथड मुलाला स्वतःला आपल्याला डेव्हलप करता आली पाहिजे. विधान बरोबर आहे. इलिमिनेशन मेथडने शिकवायचं नसतं, असं नॉलेज विद्यार्थ्यापर्यंत आलं पाहिजे की मुलाला इलिमिनेशन मेथड स्वतः डेव्हलप करता येणं अपेक्षित आहे. डू यू अंडरस्टँड? चला हे इलिमिनेशन मेथड काढलं का नाही उत्तर? मग काढलं. पुढे पहा 56. पुढे पहा हो का, प्रश्न ऍज इट इज रिपीट झालाय आहे का नाही? हो का, पीपल हॅव सीन वुल्व्स इन द स्ट्रीट. ASO 2012 क्वेश्चन नंबर 143. हो का, स्पष्टीकरण हो का, ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस हो का, त्याचं स्पष्टीकरण असं स्पष्टीकरण डिटेल आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, जसं तसं प्रश्न कॉपी झालेला आहे. पुढे पहा मित्रांनो याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 57. चला, आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. हा प्रश्न कुठल्या टॉपिकवर आहे सांगा? सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. बरोबर आहे का? आता कसलं सेंटेन्स शोधायचं सांगा? कंपाऊंड. आता मला सांगा पहिलं वाक्य कसलं आहे सांगा? सिंपल आहे, कारण ह्या वाक्यात एकच फायनाइट वर्ब आहे. कोणतं सांगा? इज. स्लीपिंग काय आहे सांगा? नॉन फायनाइट आहे. मग एकच फायनाइट वर्ब म्हणल्यावर काय सांगा? सिंपल सेंटेन्स आहे. पुढे बघा, ही वॉज टायर्ड सो ही वेंट टू बेड अर्ली. आता ही वेंट, ही वॉज टायर्ड हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. मेन क्लॉज आहे म्हणजे मुख्य उपवाक्य आहे. आणि ही वेंट टू बेड हे काय सांगा? मुख्य उपवाक्य. 2 मुख्य उपवाक्य कशाने जोडली सांगा? सोन. म्हणजे सो काय सांगा? कंजक्शन आहे. कसलं कंजक्शन आहे? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. प्राधान्यात सूचक उभयनवी अव्यय आहे. म्हणजे 2 मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन जोडले काय होतं सांगा? कंपाऊंड. आणि सो काय दाखवतोय सांगा? त्यातलं इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स दाखवतोय ना. हा, ह्याच्यावर सुद्धा आयोगाचे प्रश्न असतात. बघा पुढे बघा 3. ऑल्दो इट वॉज कोल्ड. ऑल्दो इट वॉज कोल्ड हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सी वेंट फॉर वॉक हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. आणि ह्या वाक्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक मेन क्लॉज आहे. म्हणजे कसलं सेंटेन्स आहे सांगा? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. द सेंटेन्स विच हॅज ओनली 1 मेन क्लॉज अँड 1 ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे मिश्र वाक्य आहे. एक मुख्य उपवाक्य आहे आणि एक गौण उपवाक्य आहे. आणि ज्या वाक्यामध्ये एक मुख्य उपवाक्य आणि एक गौण उपवाक्य असेल त्याला मिश्र वाक्य म्हणतात. मराठी व्याकरण. पुढे पहा, द पोएट्री कलेक्शन वॉज इंटरेस्टिंग. हे कसलं सेंटेन्स आहे रे? बोला की. सिंपल आहे. आणि मग मला सांगा ह्या वाक्यात एकच फायनाइट वर्ब आहे. कोणतं सांगा? वॉज. इंटरेस्टिंग ही वर्ब नाही, ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे हे कॉम्प्लिमेंट आहे. ह्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणताल तुम्ही. ही प्रेझेंट पार्टिसिपल इथं विशेषण आहे. चला, यू अंडरस्टँड? समजते का? पुढे पहा मित्रांनो याच्यामध्ये बघ काय म्हणते सांगा? इन द सेंटेन्स द युबिक्युटस नेचर ऑफ सोशल मीडिया हॅज permitted even the most remote corners of the globe. What does ubiquitous mean? Ubiquitous म्हणजे काय मला सांगा बरं? omnipresent ना. omnipresent म्हणजे one who is present everywhere, सर्वव्यापी ना. These days the media are omnipresent.
मला वाटतं आपण रीलमध्ये टाकलं होतं की. आणि मग मला सांग किती नंबर उत्तर सांगा. 3 नंबर आहे. हा प्रश्न रिपीट झाला का नाही झाला. आत्ताच प्रश्न झालाय. कुठं कुठं आला सांगा हा प्रश्न. ग्रुप बी 2024 ला. आणि तो त्यांनी कॅन्सल केलाय पण ते बरोबर होतं. आणि मग मला सांगा हा रिपीट झालाय ॲज इट इज कसा बघा कसा रिपीट झालाय बघा. ओके ऑमनी प्रेझेंट. वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर. सिनोनिम युबिक्युटस सर्वव्यापी. एसटी ॲसिस्टंट 2010 एसटीआय 2012 पीएसआय ॲसिस्टंट 2009 ग्रुप बी 2021 ग्रुप बी 2024. म्हणजे हा प्रश्न रिपीट झाला का नाही झाला. झाला. म्हणजे पूर्ण प्रश्न रिपीट होत आहेत पण प्रश्न बदलून टाकतं ते वाक्यात टाकलं त्यामुळे मुलाला वाचायला वेळ लागते. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मुलांनी मला सांगा. टॉपिक वाईजचा अभ्यास बंद केला पाहिजे आणि नुसत्या प्रश्नपत्रिका फुल लेंथ म्हणजे पूर्ण मार्काची सोडत बसलं पाहिजे. म्हणजे त्या एकदा आयडिया आली नुसतं सेल्फ डेव्हलप झाला की उत्तर येतात. बरोबर. येत नसले प्रश्न उत्तर यायचे असेल तर तुम्हाला टॉपिक वाईज वर भर देण्यापेक्षा एकदा अभ्यास झाला की शेवटच्या महिन्यात शेवट परीक्षा महिनाभर म्हणलं का पहिला 30-40 दिवस असले नुसत्या प्रश्नपत्रिका 100 मार्क सोडत गेले तुमची मार्काची. पुढं पहा. चला पुढं बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज अन एक्झाम्पल ऑफ पलिसमी. मला वाटतं पलिसमी आपण रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलं होतं पलिसमी. आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये पलिसमी. पलिसमी म्हणजे काय मला सांगा. पलिसमी म्हणजे द फॅक्ट ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन मिनिंग ना. द फॅक्ट ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन मिनिंग म्हणजे एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ येत असतात. ज्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ असतात त्याला पलिसमी म्हणतात. मग मला सांगा बँक आहे बघा. बँक आहे. बँकचा हा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. दुसरं काय सांगा रिव्हर बँक आहे. म्हणजे ही आदिकोश ना. आदिकोश काय म्हणतात त्याला आदिकोश पतपेढी. आणि रिव्हर बँक म्हणजे नदीचा किनारा. म्हणजे ह्या बँक ह्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ निघतात. म्हणजे ही काय सांगा पलिसमी आहे. मग आता राहिलं काय बिग अँड स्मॉल. हे बिग अँड स्मॉल म्हणजे अँटेनिम ही अँटेनिम आहे ना. ANTON सॉरी ANTONYMY अँटिनेमी. अँटिनेमी म्हणजे काय सांगा ए पेअर ऑफ वर्ड दॅट हॅव ऑपोजिट मिनिंग ना. ए पेअर ऑफ वर्ड दॅट हॅव ऑपोजिट मिनिंग ही अँटिनेमी आहे. आता मला सांगा हॅपी अँड सॅड ही पण अँटिनेमी. ही अँटिनेमी आहे. ही अँटिनेमी ही पलिसमी आहे. राहिलं कोणतं सांगा डॉग अँड कॅट आहे. डॉग अँड कॅट काय आहे मित्रांनो सांगा चला. हायपोनेमी. हायपोनेमी हायपोनेमी लिहा तिथं हायपोनेमी. HYPONY हे हायपोनेमी आहे. डॉग अँड कॅट हायपोनेमी आहे. म्हणजे लक्षात आलं असेल हा अँटेनेमी हे अँटेनेमी ही पलिसमी हे हायपोनेमी. बरोबर आहे का. म्हणजे हायपोनेमी म्हणजे काय असतं सांगा ए वर्ड विथ अ पर्टिक्युलर मिनिंग. हायपोनेमी म्हणजे काय मित्रांनो सांगा ए वर्ड विथ अ पर्टिक्युलर मिनिंग दॅट इज इन्क्लुडेड इन द मिनिंग ऑफ मोर जनरल वर्ड. आता सांगा हे काय सांगा ह्याचं हायपोनेमिक ॲनिमल आहे. अरे कॅट अँड म्हणजे हे तर सांगा म्हणजे हे तर काय सांगा कॅट अँड डॉग दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ काय सांगा हायपोनेमी. कॅट आणि डॉग हे काय सांगा ॲनिमल आहे. आणि ॲनिमल हे काय सांगा हायपोनेमी. मग हायपोनेमी मध्ये काय सांगा ॲनिमल मध्ये हे दोन्हीच आहे बॉर्डर टर्म झाली. बरोबर आहे. कॅट म्हणजे डॉग आणि कॅट काय सांगा मग हायपोनेमी आहे. यू अंडरस्टँड. म्हणजे हे तर एकच लाग ह्या व्हॉकॅब्युलरी मध्ये अँटेनेमी सिनोनिमी आहे पलिसमी आहे हायपोनेमी आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं. हा प्रश्न ह्याच्यावर हा प्रश्न कशावरचा हा प्रश्न कशावरचा हा प्रश्न कशावरचा आहे आणि त्याची संकल्पना आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे. चला किती नंबर उत्तर म्हणून सांगा. बोला की एकच नंबर उत्तर आहे ह्याचं. अजून व्यवस्थित सांगितलं असतं पण आपल्याला हो का हा प्रश्न रिपीट झाला बँक नाही झाला. फक्त इथं बघा द बँक हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स हो का हे विचारलंय. आणि हे एसटीआय 2016 पण विचारलंय. 2दा रिपीट झालाय आता 3दा रिपीट झालाय. फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने टाकला इथे त्यांनी. अरे बरोबर आहे का. तेव्हा तुम्हाला असं प्रश्न रॅन्डमली सोडवायला गेलं का प्रश्नपत्रिका तुमचा विषय संपला. तुम्ही अभ्यास न अभ्यास करून सुद्धा पास होऊन जाता रे तुम्ही. आणि किती बी अभ्यास करा असं टॉपिक वाईज तरी बी नापासून येतात. ही चक्रव्यूह आहे. ही चक्रव्यूह भेटता आलं पाहिजे. चला पुढं काय आहे सगळं तिथं होता हे पुस्तकात ऍज इट कॉपी आहे आपल्या. हा बघा पुढे काय म्हणतो विच इज द नाउन फॉर्मिंग सफिक्स फॉर द वर्ड डिसइन्फेक्ट. आता डिसइन्फेक्ट हा शब्द काय सांगा वर्ब आहे. डिसइन्फेक्ट हा शब्द काय सांगा वर्ब आहे. आता मला वाटतं आपण ऍपमध्ये असलेलं लय डिटेल लिहून वगैरे देते प्रत्येकाचं लिहायचं झाल्याशिवाय जात नसतं. पण आता ही काय काय मुलं असतील त्यांना लगेच बघायचं असतंय त्यांना वेळ पण नसतोय.
हे मुलांना व्यवस्थित प्रश्न ही बघा आन्सर की का चुकलं, कुठं चुकलं असलं तर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येईल. आता पहा मित्रांनो, हे सांगा डिसइन्फेक्ट म्हणजे काय सांगा. जंतुनाशकाने साफ करणे. डिसइन्फेक्ट म्हणजे जंतुनाशकाने साफ करणे. हा शब्द काय सांगा, वर्ब आहे. आता मग मला सांगा ह्याचं काय करायचंय, मला सांगा नाउन करायचंय. आता मला सांगा डिसइन्फेक्ट हा शब्द काय सांगा, वर्ब आहे. आता मग ह्याला कोणता प्रत्यय, MENT लागणार का, NESS लागणार का, नाही. आता मला सांगा NESS हा जो काय सांगा सफिक्स आहे तो ऍडजेक्टिव्हला लागतो. अरे बरोबर आहे का. आता मला सांगा MENT कुणाला लागतो, व्हर्बला लागतो. ANT कुणाला लागतो, व्हर्बला लागतो. ION कुणाला लागतो, व्हर्बला लागतो. म्हणजे बरोबर आहे का तुमचं. आता मग मला सांगा डिसइन्फेक्शन एक व्हायला पाहिजे, दुसरं एक डिसइन्फेक्शन पण व्हायला पाहिजे. डिसइन्फेक्शन म्हणजे काय सांगा, जंतुनाशकाने स्वच्छ करण्याची क्रिया झाली. ती जंतुनाशकाने स्वच्छ करण्याची क्रिया म्हणजे डिसइन्फेक्शन झालं. आता राहिलं कोणतं सांगा, डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय सांगा, डिसइन्फेक्टंट DISINFECTANT. डिसइन्फेक्टंट म्हणजे काय मित्रांनो सांगा, सूक्ष्म जंतू नष्ट करणारे आणि स्वच्छतेसाठी वापरले जाणारे द्रव्य. म्हणजे किती नंबर सांगा, ANT. आता ANT हा कसला सफिक्स आहे सांगा, नाउन सफिक्स आहे. नाउन सफिक्स ANT म्हणल्यावर किती नंबर उत्तर सांगा, 2 नंबर पर्यायाचं उत्तर आहे. चला यू अंडरस्टँड. पुढचा प्रश्न पहा याच्यामध्ये. चला 61 काय म्हणते बघा. द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. द आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम आहे. किती नंबर उत्तर आहे सांगा ह्याचं. पासलं क्रिटिकल पॉइंट. किती नंबर सांगा, 3 नंबर आहे. मला वाटतं ही फ्रेज पहिल्यांदा झाली का रिपीट झाली रे, रिपीट झाली. कधी रिपीट झाली मला सांगा. बघा कशी ऍज इट इज रिपीट झाली. बघा कशी रिपीट झाली बघा, मी तुमच्या लक्षात येईल. हो का. द डॉक्टर सेज दॅट द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. फक्त ह्याने द डॉक्टर सेज दॅट एवढं काढलंय. ऍज इट इज रिपीट आहे. मला वाटतं हो का इथं ह्याचं उत्तर हो का, पास द क्रायसिस म्हणजे काय सांगा, मुख्य अडचणीतून निभावणे. टू टर्न द कॉर्नर म्हणजे टू पास द क्रायसिस म्हणजे मुख्य अडचणीतून बाहेर पडणे, निभावणे. डू यू अंडरस्टँड. म्हणजे डॉक्टर सेज दॅट द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर म्हणजे तो धोक्याच्या बाहेर आहे. यू अंडरस्टँड. आउट ऑफ डेंजर, तो बाहेर आला आता. हो का. हे प्रश्न रिपीट आहे का नाही, रिपीट आहे, रिपीट आहे. हो का. हे प्रश्न ऍज इट इज आपल्या पुस्तकातून रिपीट आहे. यू अंडरस्टँड. मी दाखवणार नव्हतं पण मुलाला मी दाखवावं लागेल ना पुस्तकातून आपल्याला काय येते काय नाही समजावं लागेल ना. पुढे पहा मित्रांनो प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. किती नंबर उत्तर आहे सांगा, 1च नंबर आहे. मग कमिटमेंट. कमिटमेंटचं स्पेलिंग सांगा, COMMITMENT. कमिटमेंट म्हणजे काय सांगा, बांधिलकी. एंटरप्रेन्योर. एंटरप्रेन्योर म्हणजे धाडणीचा उद्योजक. स्पेलिंग बरोबर आहे. ENTREPRENEUR. गॅरंटी. मला वाटतं गॅरंटीचं स्पेलिंग झालंय आपलं, गॅरंटी. सुपरवायझर. सुपरवायझर म्हणजे काय, मुकादम, देखरेख करणारा. म्हणजे 1 नंबर उत्तर आहे. मला वाटतं गॅरंटी आपल्या ह्याच्यात शब्द असेल बघा. हो का. गॅरंटी, हमी, हवाला. हो का. हो का. प्रश्न मिसस्पेल्ड, करेक्टली स्पेल्ड वर्ड वरचा आहे प्रश्न. पुढे पहा मित्रांनो बघा. क्वेश्चन नंबर 63. आता क्वेश्चन नंबर 63 कोणता आहे पहा ह्याच्यामध्ये. आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कॉन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल्स. काय सांगितलं, ही लेड आहे, ही लेड आहे आणि ही काय सांगा, लीड आहे. आता मला सांगायचं किती नंबर उत्तर आहे सांगा. चला उत्तर किती सांगा. चला 2 नंबर. 2 नंबर किती सांगा, डी आहे. आता हा प्रश्न काय नेमकं सांगा. हे होमोनिमस आहे का, सिनोनिमस आहे का, पॉलिसेमी का, होमग्राफ्स आहे. होमग्राफ्स आहे. होमग्राफ म्हणजे काय मला सांगा. ए वर्ड, हे काय असतं सांगा. ए वर्ड दॅट इज, मराठीत पण सांगतो हा, ए वर्ड दॅट इज स्पेल्ड लाईक अनदर वर्ड हा, बट हॅज अ डिफरंट मिनिंग अँड मे हॅव डिफरंट प्रोनाउन्सिएशन. ह्याचं स्पेलिंग कसं असतं रे, सारखं असतं, उच्चार वेगळा असतो ना अर्थ वेगळा असतो. त्याला काय म्हणतात सांगा, होमग्राफ्स. म्हणजे एखाद्या शब्दात दुसऱ्या एखाद्या शब्दाप्रमाणेच लिहिला जाणारा पण अर्थ वेगळा असणारा आणि कधी कधी उच्चार वेगळा असणारा, त्याला काय म्हणतात होमग्राफ्स. मग होमग्राफ्स
हा जो आहे फॉर्मग्राफ्स आपण परीक्षेला येऊन गेले बघा. ही पण प्रश्न ऍज इट इज आलेला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. तुम्ही बहु आलंच ना, बहु बहु ऐकले का नाही? बहु BOW बहु हे काय सांगा? बहु. स्पेलिंग कसं आहे चला सांगा बरं. स्पेलिंग सारखं आहे, उच्चार वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे. ह्याला काय म्हणते सांगा? फॉर्मग्राफ्स. मग ह्याचा अर्थ काय सांगा? बाऊचा अर्थ ऍक्ट ऑफ काय सांगा? बोईंग, म्हणजे वाकून केलेला नमस्कार झाला. आणि हे काय सांगा? बहु म्हणजे काय सांगा? ह्याच्यामधलं वेपन फॉर शूटिंग एरोज ना, धनुष्यबाण. आता मला सांगा दुसरा एक मुद्दा आहे. लेड आणि लीड आर एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मग्राफ्स. कोणाची उदाहरण सांगा? फॉर्मग्राफ्सची. ए टाइप ऑफ फॉर्मनेम आहे. नाही लक्षात आलं? फॉर्मग्राफ हा कोणाचा प्रकार आहे सांगा? फॉर्मनेमचा प्रकार आहे. हे लक्षात आलं का तुम्हाला काय म्हणते ते? लेड काय म्हणते सांगा? लीड काय सांगा? लेड अँड लीड. लेड कॉमा लीड आर एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मग्राफ्स. आर एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मग्राफ्स कॉमा ए टाइप ऑफ फॉर्मनेम आहे. म्हणजे फॉर्मग्राफ हा कोणाचा प्रकार आहे सांगा? फॉर्मनेमचा प्रकार आहे. आता मग आपण उत्तर फॉर्मनेम लिहायला पाहिजे का फॉर्मग्राफ? बोला की फॉर्मग्राफ आहे. काय काय मुलांनी असं केलं असेल फॉर्मनेम. म्हणजे फॉर्मनेम हा बॉर्डर टर्म आहे, जास्त विकसित ही ह्याच्यात आहे. आणि मग सिनेमस आताच झालं म्हणजे काय रे? समानार्थी. पलिसमी आताच झालं होतं मागं. डू यू अंडरस्टँड? हा प्रश्न रिपीट झाला का नाही झाला सांगा? झालाय. कसा रिपीट झालाय बघा इकडं, लगेच सांगतो मग तुमच्या लक्षात येईल. हो का? संयुक्त परीक्षा 2004 ला आहे. लेड वर्ब आहे, लेड ऍडजेक्टिव्ह आहे, लेड नाऊन आहे, लिडिंग आहे, ह्याचा उच्चार, ह्याच्यावर प्रश्न. हो का? हे प्रश्न आहे. सूचना फक्त राहिली पाठीमागं 2 पेजेसवर आले म्हणून राहिली, फक्त कॉपी पेस्ट करायची. आहे का प्रश्न का नाही? त्याचा उच्चार काय, अर्थ काय, ह्याच्यावर वेगळा वेगळा उच्चार काय? हो का? लीड आहे, लीड आहे, लेड आहे, हो का? लिडिंग आहे, रेड आहे, हो का? हे असं विचारलेलं आहे. आयोग त्याच्या सिलेबस पासून बाहेर जात नाही. विधान बरोबर आहे. फक्त त्या सिलेबस बहुतीच फिरतंय, फक्त प्रश्न बदलून टाकतंय. आणि ज्यांचं संकल्पना अभ्यास नाही का, प्रश्न बदलले की गोंधळून जाते. विद्यार्थी काय होतं? प्रश्न बदलले गोंधळून जाते. गोंधळून का जातं? कारण त्याचा बेस क्लिअर नाही. बोला बरोबर आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय एक पॅटर्न बदलले की अभ्यास करायची पद्धती नाही बदलायची. आपली अभ्यासाचीच मुळातच पद्धत बदलायची शिकताना. विधान बरोबर अशी बदलायची की बदललं तर विषय संपला. किती पॅटर्न कसा बदलू द्या. चला पुढे किती नंबर परवान सांगा? 64. बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू थ्राइव्ह इन द गिव्हन एक्झाम्पल. आता मला सांगा, द प्लांट्स ग्रोइंग इन द डेझर्ट्स कॅन थ्राइव्ह विदाउट वॉटर. आता मला सांगा, डेझर्ट्स म्हणजे काय? DESERT, सँडी रिजन, वाळवंट. आता वाळवंटात वाढणारी वनस्पती विदाउट पाण्याचं काय होऊ शकतात सांगा? सर्वाइव्ह करू शकतात. पण थ्राइव्हचा अर्थ काय सांगा? THRIVE. थ्राइव्हचा अर्थ काय मला सांगा आधी? थ्राइव्ह म्हणजे भरभराट होणे. THRIVE. थ्राइव्ह म्हणजे भरभराट होणे. टू ग्रो आर डेव्हलप वेल किंवा उत्कर्ष होणे. आता मला सांगा मग, आता पेरिश आहे. पेरिश म्हणजे मरणे. हे मरतात का पाण्याशिवाय? मग ती नाही मरत, म्हणजे सर्वाइव्ह करतात. म्हणजे पेरिश म्हणजे मरणे किंवा नष्ट होणे. सर्वाइव्ह म्हणजे टिकून राहणे, तग धरून राहणे ना. सकम म्हणजे सांगा, सकमचा अर्थ सांगा? एखाद्या गोष्टीविरुद्ध लढण्याचे थांबविणे किंवा काय म्हणता येईल शरण जाणे. आणि डाय म्हणजे मरणे. मग मरतात का? एखाद्या गोष्टीला शरण जातात का? नष्ट होतात का? पाण्याच्या विदाउठी. तर मला सांगा ह्या अर्थावर काय गेला पाहिजे सांगा? काय येईल सांगा? बी. सर्वाइव्ह म्हणजे किती नंबर सांगा? 2. आता मला सांगा, वाक्याचा अर्थ माहिती आहे, शब्दाचा अर्थ माहिती असून तरी चालत आहे का? तो शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय आणि त्या वाक्याचा अर्थ काय निघतोय आणि खालील शब्दांचे अर्थ, म्हणजे ही कसे भाषिक समज लागणार का नाही लागणार? तुम्ही अख्खी व्हॉकॅब्युलरी पाठ केली आणि तुम्हाला शब्दाचा अर्थ नाही कळाला, वाक्यात कुठल्या अर्थाने वापरलाय ते जर कळालं नाही तर उत्तर चुकू शकतात. म्हणजे लिंग्विस्टिक अंडरस्टँडिंग मुलाची काय झाली पाहिजे सांगा? डेव्हलप झालेली पाहिजे. पुढे किती नंबर मग सांगा उत्तर? चला 2च ना, बरोबर आहे का? 2 बरोबर. चला पुढे बघा, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड आहे. हा प्रश्न कशावर? करेक्टली स्पेल्ड वर्ड ना. चला, विशियस. विशियस स्पेलिंग बरोबर आहे. विशियस म्हणजे काय सांगा? हिंसक, क्रूर आहे. ही दुसरं काय सांगा? कॉन्शियन्स. कॉन्शियन्स म्हणजे काय सांगा? सदसद विवेक बुद्धी. कन्सायन्स नाही आहे, कॉन्शियन्स आहे.
सतसत विवेक बुद्धी आहे. आणि पुढे सांगा पॅनिकी. पॅनिकी चुकतंय. पॅनिक शब्द ऐकला असेल बघा तुम्ही. पॅनिक हा शब्द नाव नाही ऐकले का? पॅनिक का नाही? घाबराट, धास्ती, घाबरमुंडी, पॅनिक. पॅनिक होऊ नको म्हणत का आपण? ही म्हणजे हा शब्द नाव नाही. आणि मग ह्याचा ऍडजेक्टिव्ह काय आहे सांगा? PANICKY. पॅनिकी. पॅनिकी म्हणजे काय? मला ही पॅनिकी म्हणजे ही स्पेलिंग चुकलं. ह्याचं काय पाहिजे सांगा? PANICKY. पॅनिकी. पॅनिकी म्हणजे काय मला सांगा मग? इझिली अफेक्टेड बाय पॅनिक. इझिली अफेक्टेड बाय पॅनिक आहे म्हणजे चटकन घाबरून जाणारा. म्हणजे सांगा पॅनिक हा शब्द काय आहे सांगा? डाऊन आहे. त्याचं पॅनिकी काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्हचं स्पेलिंग चुकलंय. यू अंडरस्टँड? आणि अमाऊंट. अमाऊंट स्पेलिंग बरोबर आहे. अमाऊंट AMOUNT. अमाऊंट म्हणजे काय सांगा बरं मग? एखाद्या गोष्टीची राशी. झालं. पुढे पहा प्रश्न. क्वेश्चन नंबर किती? 66 आहे. मला वाटतं आपण क्वेश्चन पेपर सोडून घेतलं. एक क्वेश्चन पेपर किती वेळ गेला आपला? 3-3 तास. कधी कधी 2-2, 4-4, 5-5 तास गेलेत. कशामुळे गेले? त्यावेळेस तेवढे वेळ लिहून देत होतो. प्रत्येकाचं स्पष्टीकरण लिहित होतो. आणि ते स्पष्टीकरण विषय संपला तिथं. पुढं आता बघा. विच सफिक्स टू द वर्ड डेव्हलप विल मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. आता बघा. द डेव्हलप डॅश डॅश ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी हॅज सीन सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आहे. आता हॅज सीन ही काय आहे सांगा? वर्ब आहे. आता हे वर्बचा हा सगळा सब्जेक्ट असणार आहे. आता मला सांगा त्यांनी सफिक्स प्रिफिक्स वापरा म्हणून काय विचारलंय का आपल्याला? नाही विचारलं. आता मला सांगा ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. आणि मग ही नाउन फ्रेज असणार आहे ना? अरे बरोबर आहे का? म्हणजे ही ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ही कुणाबद्दल माहिती सांगते? नामाबद्दल. पण डेव्हलप तर नाम नाही, डेव्हलप वर्ब आहे. डेव्हलप वर्ब आहे. मग ह्याचं काय करावं लागेल आपल्याला? नाउन करावं लागेल. आणि डेव्हलपला कोणत्या सफिक्सचा वापर करून नाउन करावं लागेल? MENT. आणि MENT हा नाउन सफिक्स आहे. म्हणजे डेव्हलपमेंट होणार ना. आणि मग हे डेव्हलपमेंट आहे. आणि मग सांगा आता ऑफ द टेक्नॉलॉजी ही प्रेपोजिशनल फ्रेज कोणाला मॉडिफाय करते? नामाला. म्हणून इथं नाम पाहिजे. मग नाउन फॉर्मिंग सफिक्स कोणता आहे? सी आहे. MENT म्हणजे वर्ब पासून नाउन बनलं MENT प्रत्यय लागतो. अरे वर्ब नाउन बनताना MENT लागतो. म्हणजे काय असणार सांगा? सी नंबर म्हणजे किती सांगा? 2 नंबर. बरोबर आहे का? म्हणजे सफिक्स प्रिफिक्स असं टाकले का त्यांनी? नाही. आपला कॉमन सेन्स काय डेव्हलप झाला पाहिजे? द डेव्हलप वर्ब आहे. आणि ही प्रेपोजिशनल फ्रेज नामाला मॉडिफाय करते. तिथं नाउन असणं अपेक्षित आहे. मग ह्याला डेव्हलपला कोणता सफिक्स लागतोय? MENT हे अपेक्षित आहे. चला पुढे. मग ऑफ द न्यू टेक्नॉलॉजी ही प्रेपोजिशनल फ्रेज नाही. आता ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज झाली. नामाबद्दल माहिती सांगते ऍडजेक्टिव्ह फ्रेज झाली फंक्शन ना. पुढे बघा. Which of the following words are opposite in meaning to the reluctant? मला वाटतं येऊन गेले पण वेगळ्या पद्धतीनं आले का? फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्ये घेऊन गेले परीक्षेला. आणि मग मला सांगा रिलकटंट म्हणजे राजी नसणारा. राजी नसणारा. नाखुश. राजी नसणारा कमा काय रे? नाखुश ह्याचा असा अर्थ होतो. आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये त्याच्या कसला शब्द शोधायचा सांगा? अपोजिट. आणि मग सांगा हेजिटंट. आता मला सांगा अवर्स. AVERS. मला वाटतं अवर्स शब्द आपल्याला यालाय पूर्वी का नाही गेला? गेलाय प्रिव्हियस इयर्स मध्ये. अवर्स म्हणजे काय मला सांगा? एखाद्या प्रतिकूल कमा एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध किंवा विरोध. एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध किंवा विरोधी. अवर्स म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विरोध किंवा विरोधी अवर्स आहे. हेजिटंट म्हणजे एखादी गोष्टी करण्यासाठी म्हणजे नाखुश असणारा, काकू करणारा. म्हणजे काय म्हणतात? कचखाऊ. डळमळीतपणाने हेजिटंट. कचखाऊ किंवा डळमळीत किंवा दोलायमान हेजिटंट आहे. मग इंथुजियास्टिक शब्द आला असेल. इंथुजियास्टिक म्हणजे काय रे? करेक्ट. खूप उत्साह आणि रस घेऊन केलेला. आणि दुसरा कोणता? किन म्हणजे उत्साही. मग मला सांगा हे नाखुश आहे. मग नाखुश म्हणजे उत्साही बसणारे विरोधार्थी. किन बसणार आहे. म्हणजे इंथुजियास्टिक आणि किन म्हणजे C आणि D. C आणि D म्हणजे किती नंबर सांगा? 3 नंबर उत्तर आहे. हो का? 3 नंबर असं आहे. किन म्हणजे उत्साही. किन पण ऍडजेक्टिव्ह आहे. इंथुजियास्टिक पण ऍडजेक्टिव्ह आहे. रिलकटंट पण ऍडजेक्टिव्ह आहे. डू यू अंडरस्टँड? पुढे पायाच्यामध्ये complete the sentence by choosing the correct option given below the sentence. Our school dash dash rivals easily. Rivals म्हणजे प्रतिस्पर्धी ना. विरोधक ना आपला. मग इथं काय वापरायचं सांगा? आता मग सांगा इथं काय माहित पाहिजे सांगा? बिट. बिट झालंय आपलं BEAT. बिट म्हणजे मारणे.
किंवा एखाद्याचा पराभव करणे, ह्याचा पास्ट टेन्स सगळा बीटच आहे, पास्ट पार्टिसिपल बिटन आहे. आणि बाईट आहे, बीट पास्ट टेन्स आहे, बीट कोणाचा, बाईटचा. बाईट म्हणजे दाताने एखाद्या चावा घेणे, पास्ट टेन्स बिटन. बाईट आहे, सॉरी बीट, मूळ रूप काय सगळा बाईट आहे, पास्ट टेन्स सगळा बीट आहे आणि पास्ट पार्टिसिपल बिटन आहे. आणि मग मला सांगा इथं, मग आवर स्कूल म्हणजे चावा घेतला का प्रतिस्पर्धात इझिली नाही. बीट म्हणजे काय सांगा, बीटरूट आहे, बीट नसतं खायचं, बीटरूट, बीट ती बीट आहे, बीट आहे का मग ही नाही. आणि ही बीट म्हणजे काय सांगा, पैज लावणे किंवा मारणे. बीट ही बेट आहे म्हणजे पैज लावणे किंवा मारणे आहे, पास्ट टेन्स सगळा बिटेड आहे आणि पास्ट पार्टिसिपल बघा, बेट म्हणजे पैज मारणे, पास्ट टेन्स बेटेड, पास्ट पार्टिसिपल बेटेड आहे. मग मला सांगा आमच्या शाळेत प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली, पराभव केला, म्हणजे किती नंबर बसणार सांगा, बीट. किती नंबर सांगा, ए म्हणजे किती सांगा, 3 नंबर. डू यू अंडरस्टँड? टोकाचं उत्तर आहे. लक्षात येत आहे का, समजतं का बाबा? ऑनलाईन नीट नीट लक्ष द्यायचं, सगळं काय आहे ते. नुसतं उत्तर माहित असून काय करायचंय, नुसतं उत्तर हे चुकलं ते बरोबर ते चुकलं, अरे का चुकलं, कशामुळे चुकलं, हे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. पुढे पहा मित्रांनो प्रश्न. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेल्ड वर्ड अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्ही कॉमन सेन्सनं कुठला पर्याय डेव्हलप करू शकता, हे इलिमिनेट करू शकता, कॉमन सेन्सनं कुठला पर्याय इलिमिनेट करू शकता, कुठला कुठला करू शकता सांगा. डी, सी तर करू शकता. कशामुळे सांगा, ए टूच्या पुढं हे फायनाइट वर्ब, बिगॅन फायनाइट वर्ब आहे, ह्याच्या पुढे नॉन फायनाइट वर्ब येतं, म्हणजे टूच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप बेस फॉर्म येतो. बेस फॉर्म ना, बेस फॉर्म म्हणजे रूट फॉर्म ऑफ दी वर्ब येतो, मूळ रूप येतं, क्रियापदाचं मूळ रूप येतं, म्हणजे हे तर विषय नाही. मग मला सांगा ह्याच्यात आता स्पेलिंग कोणतं बरोबर असणार आहे, चला. एलिनेट आहे, ALIENATE, एलिनेट आहे. एलिनेट म्हणजे एखाद्याशी मैत्री तोडणे, ALIENATE, एलिनेट म्हणजे एखाद्याशी मैत्री तोडणे, एखाद्याला दूर ठेवणे. आणि मग किती नंबर असता, ALL का ALI, ALIENATE, ए म्हणजे किती नंबर सांगा, एकच नंबर, एकच नंबर उत्तर आहे. हा व्होकॅब्युलरी वरचा आहे, करेक्टली स्पेल्ड वर्ड वरचा हा प्रश्न आहे. डू यू अंडरस्टँड? हे बाबा समजतंय का, नीट समजावून घ्या. नुसतं उत्तर 2 दिवसांनी आन्सर की येणारच आहे रे. पुढं पहा, पुढं काय म्हणतंय बघा. सिलेक्ट द क्लोजेस्ट सिनोनिम ऑफ एडिलेट in the sentence. Despite her fierce disdain, he continued to adulate influential figures seeking their favor. आता मला सांगा हा प्रश्न कशावरचा आहे, चला सांगा. सिनोनिम्स आहे. मग ॲड्युलेट, ॲड्युलेट म्हणजे प्रशंसा करणे, अतिशय प्रशंसा किंवा खुशामत करणे, अतिशय प्रशंसा किंवा खुशामत करणे असा याचा अर्थ होतो. मग ह्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग फ्लॅटर म्हणजे काय रे, खुशामत करणे, खुशामत करणे. आणि मग सांगा फ्लॅटर आहे. आता फ्लॅटरी शब्द आहे, ऑइली टंग गेला असेल, ऑइली टंग इडियम आहे, ऐकले असेल आपण इडियम. फ्लॅटरी खुशामत करणारा, गोड बोलणारा, गोड बोल्या. यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा दुसरा कोणता आहे सांगा, डिराइड आहे. डिराइड म्हणजे काय सांगा, डिराइड म्हणजे एखाद्याला तुच्छ लेखणे, डेस्पाइज ना, डेस्पाइज, लुक ऑन, लुक डाऊन अपॉन ना, झाली फ्रेज आपली, फ्रेजल वर्ब नाही, लुक डाऊन अपॉन म्हणजे डेस्पाइज आहे, तुच्छ लेखणे. ही निग्लेक्ट म्हणजे काय रे, दुर्लक्ष करणे आहे. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे आहे. अपोज म्हणजे काय करणे सांगा, विरोध करणे आहे. डू यू अंडरस्टँड? अपोज म्हणजे विरोध करणे आहे. झालं, प्रतिकार करणे. पुढे बघा क्वेश्चन नंबर 71. द डिसिजन हॅज बॅफल्ड द कास्ट अँड क्रू ऑफ द फिल्म. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर द अंडरलाइंड वर्ड. बॅफल म्हणजे काय सांगा, गोंधळून टाकणे. बॅफल म्हणजे गोंधळून टाकणे, BAFFLE. बॅफल म्हणजे गोंधळून टाकणे, एखाद्याला गोंधळून टाकणे. मग कन्फ्युज म्हणजे काय रे, गोंधळून टाकणे, म्हणजे ही ह्याला समानार्थी होणार आहे, म्हणजे हा तर पर्याय नाही. मग स्टन म्हणजे काय रे सांगा, स्टन, STUN. स्टन म्हणजे पास्ट टेन्स सांगा, स्टंट, पास्ट पार्टिसिपल स्टंट आहे. विशेषतः डोक्यावर प्रहार करून माणसाला किंवा प्राण्याला बेशुद्ध करणे, भांबावून टाकणे म्हणजे स्टन आहे. राहिला कोणता सांगा, क्लिअर. क्लिअर म्हणजे काय रे, स्पष्ट करणे, गैरसमज नाहीसा करणे. आणि मग इनलाइटन म्हणजे काय सांगा, एखाद्याला नीट समजावून सांगण्यासाठी माहिती देणे.
आता मग मला सांगा, एखाद्याचे प्रबोधन करणे मग क्लिअर्ड बसल का एनलाइटन बसल? काय बसल? बोला बोला. मला सांगा, बॅफल म्हणजे काय सांगा? गोंधळून काय टाकणे. आणि एनलाइटन म्हणजे एखाद्याला नीट समजावून सांगण्यासाठी माहिती द्यायची. बसू शकतं का नाही विरोधार्थी? हा बसू शकतोय. क्लिअर पण बसू शकतो का नाही? म्हणजे क्लिअर पण बसू शकतो, एनलाइटन पण बसू शकतो. आयोग आता ही 3 किंवा 4 पैकी एक देईल आणि शक्यतो 4 नंबर देण्याची शक्यता आहे आयोगाची. नाही लक्षात आलं. ही तर ही 4 नंबर देऊ शकते किंवा 3 नंबर देऊ शकतो, पण मेजर तो एनलाइटन पण देऊ शकते. आणि जर ह्याने मुलांनी इथं जर काय केलं सांगा, ऑब्जेक्शन घेतलं तर कॅन्सल बी होईल. विधान बरोबर आहे. म्हणजे इनलाइटन आणि क्लिअर दोन्ही पण बसतायत. म्हणजे 3 नंबर असेल किंवा 4 नंबर असेल. हा आपण म्हणतो का देवाच्या नावाने सोडून दिलं, तसं आयोगाच्या नावाने घ्या सोडून. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? ही होल्डवर ठेवा. कुणाचं चुकलं असेल नसेल तर ती 1 मार्क प्लस मायनस होऊ शकतो रे. गोंधळून टाकणे, एखाद्याला समजावून सांगणे गोंधळून टाकण्याच्या विरोधात आहे का नाही? आहे ना. गोंधळ टाकत नाही, नीट एखादी गोष्ट समजावून सांगायची, म्हणजे गोंधळ करून नाही द्यायचा त्याचा. ही पण विरोधात आहे, ही पण विरोधात आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही किती लिहिले त्याच्यावर ठेवा. कुणाचं काही कन्फ्युज झालं तर त्याला ऑब्जेक्शन याला माझ्याकडे मी लिहून देतो काय असेल ती तुम्हाला. चला पुढे काय आहे सांगा. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. देर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल. देर वॉज अ मोबाईल ऑन द टेबल, सो आय पिक्ड इट अप अँड सेड डॅश डॅश मोबाईल इज दिस. आता मला सांगा, 2 मुद्दे. मोबाईल शब्द काय सांगा? नाऊन आहे. त्याच्या अगोदर काय येतं सांगा? ऍडजेक्टिव्ह येतं. आणि मग ह्यातल्या खालच्यापैकी ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे सांगा? एकच आहे, हुज. नाही कळालं काहीच. अरे हुम काय सांगा? नाऊन आहे, ऑब्जेक्ट आहे. ही हु काय सांगा? नाऊन आहे. ही काय सांगा? सब्जेक्ट आहे. व्हेन ऍडव्हर्ब आहे. आणि इथं काय आलंय? मोबाईल आलंय. मोबाईलच्या अगोदर शब्द इथं ऍडजेक्टिव्ह यायला पाहिजे, म्हणजे ही पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे ना. हुज मोबाईल ही पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नामाच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह तर ही पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे हुज किती जणांना कळालं का आलं ते? एवढं म्हणजे कॉमन सेन्सचा भाग आहे की मोबाईल हा शब्द नाऊन आहे, त्याच्या अगोदर हुज आलं पाहिजे. हुज नामाला मॉडिफाय करतंय. हुम नामाला मॉडिफाय करत नाही, हु नामाला मॉडिफाय करत नाही, हुन व्हेन नामाला मॉडिफाय करत नाही. ह्याच्याहून कॉमन सेन्स हा प्रश्न आहे. चला पुढे पहा मित्रांनो. आयडेंटिफाय द कोहेसिव्ह डिव्हाइस यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. ही हॅज हाऊएव्हर अचीव्ड मोर दॅन मेनी ऑफ हिज प्रेडिसेसर्स. काय काय असेल सांगा? किती नंबर असू शकतं? एक कॉन्ट्रास्ट आहे का नाही? ही कॉन्ट्रास्ट आहे ना. हा कॉन्ट्रास्ट आहे की. ही हॅज बीन इन ऑफिस फॉर ओनली अ फ्यू मंथ्स. काय महिने झालं तो ऑफिसमध्ये आलाय, बरोबर आहे तिथे त्याला काय महिने झालं. तथापि ही हॅज अचीव्ड मोर दॅन मेनी ऑफ हिज प्रेडिसेसर्स आहे. मग ह्यातलं कोहेसिव्ह डिव्हाइस कोणते सांगा? हाऊएव्हर आहे. मग हाऊएव्हर काय दाखवते सांगा बरं? कॉन्ट्रास्ट दाखवत आहे. आणि मग कॉन्ट्रास्ट दाखवते. कॉन्ट्रास्ट आणि कन्सेशन मध्ये फरक आहे. कॉन्ट्रास्ट कम्पेअर सिमिलर फीचर्स. काय सांगते का सांगा? कॉन्ट्रास्ट कम्पेअर सिमिलर फीचर्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स. डिफरंट सब्जेक्टचा कॉन्ट्रास्ट दाखवले फीचर. व्हाईल कन्सेशन डिस्कस द कॉन्ट्रास्टिंग फीचर ऑफ द सेम सब्जेक्ट आहे. सेम सब्जेक्ट आहे म्हणजे काय ना सांगा? कन्सेशन. कन्सेशन म्हणजे कधी सांगा? डू यू अंडरस्टँड? बीच आहे ना. आणि मग मला सांगा, आता जर सांगितलं, आता कॉन्ट्रास्ट जर उत्तर दिलं आपण तर एक कॉन्ट्रास्ट आहे का? ये फक्त पर्याय नाही. येला जोडीला काय आहे सांगा? बोला ना. डी. आणि डी ट्रान्झिशन बसतंय का? नाही बसत. अरे बरोबर आहे का? आणि मग लक्षात आलं असेल किती नंबर ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे? 2 नंबर. पुढे सांगा. क्वेश्चन नंबर 74. आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. वेअर डू यू वॉन्ट टू गो नाउ? ही सेड टू मी. हे अवतरण चिन्हाच्या आतील वाक्याचा प्रकार कोणता आहे? WH क्वेश्चन आहे. WH क्वेश्चन असल्यावर क्लॉजची सुरुवात करण्यासाठी WH वर्ड येतो. इथं कंजेक्शन वापरतात का? नो कंजेक्शन.
आणि मग मला सांगा इथं इथं WH वर्ड कोणता सांगा, फेअर. फेअर कनेक्टर म्हणून वापरतात. आता मला सांगा मग इथं आजच्या पुढे इथं काय आलं पाहिजे सांगा. हा इथं फेअर आलंय का, आणि मग फेअर डू यू वॉन्ट आहे, काळ कोणता आहे सांगा, सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंटचं काय व्हायला पाहिजे सांगा, सिंपल पास्ट. इथं सिंपल पास्ट झालाय का, नाही, इलिमिनेट झाला हा. अरे बरोबर आहे, कशामुळे, तिथं इलिमिनेट करा. आता मला सांगा इथं WH क्वेश्चन मध्ये वेदर येतं का, वेदर कुठे येतं सांगा, येस नो. म्हणजे सांगा ए आणि सी पर्याय तर इलिमिनेट झाले. ए आणि सी कुठे कुठे सांगा, तो का ए इथं आहे, अजून तो का इथं सी आहे. मग आता राहिलं कोणतं सांगा, बी आणि डी. आणि मग सांगा इथं फेअर. फेअर आय वॉन्टेड टू गो देन, बरोबर आहे. आणि नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे, ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि फेअर आय वॉन्टेड टू गो देन, बरोबर आहे. नावचं देन होतं, म्हणजे किती नंबर सांगा, बोथ बी अँड डी. बोथ बी अँड डी उत्तर आहे. पुढे पहा याच्यामध्ये चेंज द फॉलोइंग इन टू सुपरलेटिव्ह डिग्री. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ही कुठली डिग्री सांगा, कंपॅरेटिव्ह डिग्री. आता ह्याची सुपरलेटिव्ह डिग्री करताना सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये बघा पर्याय हे बेटर येतं का, नाही. ए पर्याय एलिमिनेट झाला. गुड येतं का, नाही. परानो बेटर येतं का, नाही. किती नंबर, 3. म्हणजे हो का, हो 3. हो का, बेटर येत नाही, गुड येत नाही, गुड बेटर बेस्ट ना. आणि मग मला सांगा, आणि मग इथं काय आलं पाहिजे सांगा, गुड नाही आलं पाहिजे, बेटर नाही आलं पाहिजे. इथं मग झालं इलिमिनेशन झालं उत्तरापर्यंत, सी. आता मला सांगा हा प्रश्न आलाय पण कसा आलाय माहिती का, फिरून विचारला आयोगाने. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू क्वेश्चन, येस नो टाईप. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, येस नो विचारलाय तिकडं. इथं कशाला विचारले त्याने, डिग्रीला विचारलाय. म्हणजे वाक्य सुद्धा त्याने टाकतंय. आणि एक लक्षात ठेवायचं, ह्यासाठी तुम्हाला काय असलं पाहिजे सांगा बरं, प्रॅक्टिस असली पाहिजे. आयोगाची प्रश्नपत्रिका सोडवायची टेस्ट सिरीज नाही लावली तर चालेल कुठली. 1 तास बसून रोज अशा 5-50 प्रश्नपत्रिका 100 प्रश्नपत्रिका सोडवून काढायचे ना, ती त्याशिवाय 1 तासात पेपर कव्हरच होत नाही. नुसतं वाचायला जर तुमचा सराव नसेल, नुसतं वाचायचं सुद्धा 1 तास व्हायचं नाही, सराव जर नसला तुमचा तर. पण बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे ना. आता ही वाचून सोडवायचंय आपल्याला, आणि त्यावेळेस ती मानसिक ताणतणाव असते, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर वर्क करावं लागणार आहे. टॉपिक वाईज अभ्यास करून प्रश्नपत्र रँडमली सोडवता येणार नाही. पुढे पहा याच्यामध्ये, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. किती नंबर उत्तर आहे सांगा ह्याचे, सी. सी म्हणजे किती सांगा, 3. हा प्रश्न वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन वरचा आहे. कशावरचा आहे, नुसता सिंपल प्रिपोजिशन नाही, वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन्स. सिंपल प्रिपोजिशनचं नाही, फ्रेज प्रिपोजिशन वरचं नाही, वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन वरचा आहे. ऍडजेक्टिव्ह विथ प्रिपोजिशन वरचं नाही, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स विदाउट प्रिपोजिशन वरचं नाही, वर्ब फॉलोड बाय प्रिपोजिशन. आणि इन्सिस्ट काय आहे सांगा, इन्सिस्ट वर्ब आहे, INSIST. इन्सिस्ट ऑन समथिंग किंवा ऑन डुईंग समथिंग असतं. ऑन डुईंग समथिंग आहे म्हणजे सांगा, इन्सिस्टच्या पुढे काय येतं सांगा, इन्सिस्टच्या पुढे प्रिपोजिशन कोणतं येतं सांगा, ऑन. ऑनच्या पुढे थिंग येते, थिंग नाही आली वर्ब आलं, वर्ब लाईन प्रत्यय लागतो म्हणजे जेरंड येतं. म्हणजे हा प्रश्न बघा आपण घेतलेला आहे, आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे. इन्सिस्ट ऑन समथिंग किंवा डुईंग समथिंग, वर्ब प्लस प्रिपोजिशन प्लस आय पण आग्रह धरणे. हो का, ही इन्सिस्ट ऑन लिव्हिंग. हो का, 4 नंबर. हो का, इकडं नोट्स मधला आहे प्रश्न, प्रिव्हियस इयर्स आलेले. डू यू अंडरस्टँड. पुढे पहा मित्रांनो, हो का, पुढे पहा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. हे पास्ट परफेक्ट ह्याचं सोपं आहे. काय फॉर्म आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म सांगा काय आहे, हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी कुठं कुठं आलंय, 4 नंबर. 4 नंबर उत्तर संपलं. हे फॉर्मवर नुसता प्रश्न सुटतोय टेन्सच्या. परंतु असे सगळे प्रश्न येतील का, नाहीत येणार. असे 2-4 प्रश्न सोडवायचे, सोपं म्हणायचं असं नाही म्हणत ना. ज्यावेळेस पेपर ज्यावेळेस जाता का, ही अवघड कॅटेगरीतला प्रश्न आहे, ही असं सोडवायचा असलं नाही काय आहे, तिथं गेल्यावरच कळतंय. बाहेर आमच्या सारख्या मार्गदर्शक करायचं सोपं आहे, पोराला तिथं गेल्यावर कळतंय काय, सगळं आठवत आहे, सगळं वर्षभर काय काय केलं, कसा अभ्यास केला, सगळं आठवायला लागतं पुन्हा. चला आता मला सांगा याच्यामध्ये, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द प्रिपोजिशन अंडरलाईन इन द सेंटेन्स. वी कॅम्प देअर फॉर द समर आहे. काय उत्तर आहे सांगा ह्याचं,
ऑल थ्रू म्हणजे किती सांगा? एकच. कशाचं मिनिंग काय विचारलंय मला सांगा? ह्या प्रिपोजिशनचा मिनिंग विचारलाय. आणि पहिल्यांदा असं विचारलं नाही, ह्याच्या अगोदर बरेच विचारलंय. प्रिपोजिशन शोज, टाइम आहे, प्लेस आहे. प्रिपोजिशन टाइम दाखवतंय का, डिरेक्शन दाखवतंय का, ड्युरेशन दाखवतंय का, प्लेस दाखवतंय, असं विचारलंय का नाही आहे कोणी? मग इथं फॉर काय दाखवतंय सांगा? फॉर काय दाखवतंय सांगा? ऑल थ्रू म्हणजे काय मला सांगा बरं? ALL ऑल थ्रू म्हणजे काय मला सांगा आधी? चला, ऑल थ्रू म्हणजे काय सांगा? ड्युरिंग द एंटायर ड्युरेशन. इथं काय फॉर हे प्रिपोजिशन काय दाखवतं सांगा? ड्युरिंग द एंटायर, ENTIRE, ड्युरिंग द एंटायर काय सांगा? ड्युरेशन, DURATION, ड्युरिंग द एंटायर ड्युरेशन ऑफ an event or काय पिरियड आहे. डू यू अंडरस्टँड? म्हणजे ड्युरिंग द समर ना. लक्षात आलं का? इथं फॉर काय दाखवतं सांग? ड्युरिंग द एंटायर ड्युरेशन म्हणजे पूर्ण उन्हाळाभर ही पिरियड दाखवलाय त्यांनी, पिरियड आहे. आणि मग ऑल थ्रू ही पिरियड आहे. किती नंबर सांगा? एकच नंबर म्हणजे बी आहे. बरोबर आहे का नाही? चला पुढे सांगा. क्वेश्चन नंबर किती रे सांगा? 79. Identify the type of mood expressed in the sentence. The inspector inspected the school आहे. कोणता मूड आहे सांगा? हा इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूड म्हणजे 2 नंबर, ओनली सी. मग इन दिस सेंटेन्स इंडिकेटिव्ह मूड कशासाठी वापरला इथं? इन दिस सेंटेन्स द इंडिकेटिव्ह मूड इज युज्ड टू मेक अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. टू मेक अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट आहे म्हणजे काय सांगा? एखाद्या वस्तूविषयी विधान करण्यासाठी विधानार्थ वापरलाय. टू मेक अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट, एखाद्या वस्तूविषयी विधान करण्यासाठी इथं विधानार्थ वापरलेला आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे म्हणजे सी आहे. पुढे पहा मित्रांनो, याच्यामध्ये चूज द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. मला सांगा प्ले वेल किती नंबर येईल रे सांगा? मला सांगा प्ले वेल ही काय सांगा? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये मला वाटतं सेमिकोलन याचा काही विषय नाही. आता मला सांगा कोटेशन मार्क किती सेट वापरले? 2 सेट वापरलेत. हा एक कोटेशन आहे, हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे. आणि ही द कॅप्टन रिपोर्टर आहे, सेड टू रिपोर्टिंग व्हर्ब आहे, द प्लेयर्स लिस्नर आहे. अरे बरोबर आहे का? ह्या 2 सेटच्या मध्ये काय केलंय सांगा? एक सेट वापरलाय. आपण असं करू 2 सेट एक सेट करू शकतो की? 2 सेट एक सेट करताना कसं होईल सांगा? प्ले वेल अँड शूट अ गोल. GOAL बरोबर आहे का नाही सांगा? आणि मग सांगा प्ले वेल अँड हिथं काय येणार नाही सांगा? सेमिकोलन येणार नाही. हे प्ले वेल आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य येणार नाही. प्ले वेल क्वेश्चन ही उद्गारवाचक येणार नाही. आणि मग मला सांगा किती नंबर उत्तर सांगा? एकच. कॉमन सेन्स ना हा प्रश्न सुटू शकतो. कशामुळे? चला सांगा. कॉमन सेन्स आहे. आज्ञार्थी वाक्य सेमिकोलन येणार नाही. प्रश्नार्थ क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही आणि उद्गारवाचक चिन्ह येणार नाही. इंट्रोगेशन मार्क तर येणारच नाही. चला पुढे काय म्हणतोय सांगा? 81. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ना. आता मला सांगा कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचंय म्हणजे हा प्रश्न कशावर सांगा? सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड आहे. आता पाहायच्यात द नाईट इज डार्क अँड आय एम फार फ्रॉम होम. हा एक मेन क्लॉज आहे, हा एक मेन क्लॉज आहे, 2 मेन क्लॉज यांनी जोडली. अँड काय सांगा? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. कम्युनिटी नाही त्यातलं, कम्युनिटिव्ह कंजक्शन्स आहे. समुच्चय दर्शक ना. आणि मग ही कंपाऊंड आहे. आता मला सांगा ऍज लॉंग ऍज आय एम द कंपनी ऑफ माही हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आय फील व्हेरी हॅप्पी हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. बट आय बिकेम सॅड हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. ही 2 मेन क्लॉज बट न जोडलं म्हणजे हे कंपाऊंड झालं. म्हणजे बट हे कसलं कंजक्शन आहे? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. म्हणजे हा मेन क्लॉज हा म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. आणि पुन्हा व्हेन सी इज ऑलवेज फ्रॉम मी, सी इज अवे फ्रॉम मी हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये किती सबऑर्डिनेट क्लॉज आहे सांगा? हो का? एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. अजून सांगा ही एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. 2 सबऑर्डिनेट क्लॉज आहेत आणि 2 कसले क्लॉज आहेत? मेन क्लॉज आहेत. आणि 2 मेन क्लॉज कशाने जोडल्यात? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन जोडलेत म्हणजे कंपाऊंड आहे. आणि ही सबऑर्डिनेट क्लॉज आला म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणू शकता किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. नुसतं कॉम्प्लेक्स नाही आहे. आणि मग सांगा ए बर्ड इन द हँड इज वर्थ 2 इन द बुश. आता इज एकच वर्ब आहे म्हणजे ही काय सांगा? सिंपल सेंटेन्स आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये मला सांगा बरं आता कसं होईल? आय बिलीव्ह दॅट
दॅट शी हॅड मॅरिड हा कसला क्लॉज? दॅट शी हॅड मॅरिड द पर्सन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता होम शी हॅड लव्ड हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा कसला क्लॉज आहे? मेन क्लॉज आहे. म्हणजे सेंटेन्स कसले सांगा? कॉम्प्लेक्स. या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि दोन कसले? दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. आणि द सेंटेन्स विच हॅज ओनली वन मेन क्लॉज असंच काय फॉर्म सांगा? द सेंटेन्स विच हॅज ओनली वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस इज कॉल्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये एक मुख्य उपवाक्य असते आणि एक किंवा एकापेक्षा जास्त दोन उपवाक्य असतात का, त्याला मिश्र वाक्य म्हणतात मराठी व्याकरण. अरे बरोबर आहे का? आणि मग मला सांगा ही कॉम्प्लेक्स आहे. आता ही नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे ना, नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे आणि ही ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हा कसला क्लॉज आहे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कुणाबद्दल? होम शी हॅड लव्ड ही नामाबद्दल माहिती सांगतो म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आणि हे मेन क्लॉज आहे. हे बरोबर आहे का? झालं. किती नंबर उत्तर मग सांगा मला? उत्तर किती नंबर? चला लवकर लवकर. उत्तर किती नंबर असणार? 3 नंबर. ओनली डी. पुढे बघा. द बॉय हू स्टोल द वॉच वॉज स्पॉट. द क्लॉज अंडरलाइन इन द अबोव इज ए ऑब्लिक अँड क्लॉज. हे कोणता क्लॉज आहे हा? बघा. हू स्टोल द वॉच हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मेन क्लॉज कोणता आहे सांगा ह्यातला? द बॉय वॉच स्पॉट. हा फर्स्ट पार्ट ऑफ द मेन क्लॉज. हा द बॉय हा मेन क्लॉजचा फर्स्ट पार्ट आहे आणि वॉच स्पॉट हा मेन क्लॉजचा सेकंड पार्ट आहे. आणि बिटवीन फर्स्ट पार्ट अँड द सेकंड पार्ट म्हणजे मेन क्लॉजच्या पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागाच्या मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज इन्सर्ट केलाय. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज कोणाबद्दल माहिती सांगतो? बॉय बद्दल. म्हणजे बॉयला बॉक्स होईल. म्हणजे इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाइंग द नाउन बॉय इन द मेन क्लॉज. आणि जे उपवाक्य नामाबद्दल माहिती सांगतं का त्याला विशेष उपवाक्य म्हणतात. म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज आहे. काय काय मुलांनी ऍडजेक्टिव्ह क्लॉज केला असेल बरोबर? बरोबर आहे. काय काय रिलेटिव्ह क्लॉज केला असेल तरी पण बरोबर नाही. लक्षात आलं? कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर हा प्रश्न काय होऊ शकतो? कॅन्सल. मग रिलेटिव्ह क्लॉज लिहायला चुकलं आणि ज्याने ऍडव्हर्ब क्लॉज लिहायला त्याचा प्लस येईल. ज्याने तिथूनच लिहिला असेल ती इकडे येऊन बसेल. अरे त्याचा फायदा झाला उलट. आणि ह्याचं जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर काय घ्यायचं? लिहा तिथं. कुणाला कॅन्सल करायचं त्यांनी लिहा. कुणाच नका उगा नाही तर पोरं शिवाय द्यायची मला. कॅन्सल कशाला करायला होतं ज्याचं बरोबर आलं असेल तिने. लिहा तिथं. देर इज नो डिफरन्स. काय लिहायचं? प्रूफ देऊन लिहायचं. देर इज नो डिफरन्स बिटवीन अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. लिहून घ्या. ऑनलाईन कोण असेल त्यांनी पण लिहून घ्यायचं. स्पष्टीकरण काय द्यायचं? देर इज नो डिफरन्स बिटवीन THERE. देर इज नो डिफरन्स DIFFERENCE. देर इज नो डिफरन्स बिटवीन अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. देर इज नो डिफरन्स बिटवीन अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड अ रिलेटिव्ह क्लॉज. There is no difference between an adjective clause and a relative clause. Full stop. They are simply THY. They are simply SIMPLY. They are simply two names TWO. They are simply two names for the same grammatical structure. They are simply SIMPLY. They are simply two TW, two names for the same grammatical structure. For the same grammatical structure. I1 हे उत्तर अपेक्षित आहे. पण रिलेटिव्ह पण असू शकतं. नाहीतर ऑब्जेक्शन कॅन्सल पण होऊ शकतो. हा प्रश्न रिपीट झालाय का नाही सांगा? ओके. कुठं रिपीट आहे? राज्यसेवा 2000 किती रे? किती? 18 16. हो का? हे रिपीट आहे ॲज इट इज. हो का? स्पष्टीकरण. हो का? स्पष्टीकरण दिले. असं स्पष्टीकरण दिले. आपल्या पुस्तकात एवढं डिटेल असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. चालू का? चला पुढे बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स विथ जम्बल्ड ऑर्डर्स आहे. आता जम्बल्ड ऑर्डर्स मध्ये काय येणार सांगा? कसं पाहिजे सांगा? हे वर्ब बघा. वर्ब बघा. वर्ब कोणते सांगा? आर आहे. आता मला सांगा आर आहे म्हटल्यावर काय यायला पाहिजे सांगा? आता ह्यातलं बघा एक मिनिट. आर रेड वर्ब आहे. मग ह्यातला सब्जेक्ट कोणता असेल सांगा बरं? सब्जेक्ट कोणता असेल? द प्लेज ऑफ शेक्सपियर. मग द प्लेज ऑफ शेक्सपियर हे काय आहे सांगा? सब्जेक्ट आहे. आर वर्ब आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड काय आहे सांगा? ऍडवर्ब आहे.
म्हणजे सी म्हणल्यावर किती नंबर सांगा? 4. हा प्रश्न रिपीट झालाय का नाही रे? हा प्रश्न रिपीट झालाय. ऍक्च्युअली शेक्सपियर पर्सन आहे का थिंग आहे सांगा? पर्सन आहे. पर्सनची पॉझिटिव्ह केस ऑफनी होत नसते. नॉन लिव्हिंग थिंगची होत असते ऑफनी. निर्जीव वस्तूची पॉझिटिव्ह केस बनवायची असते ऑफ लागते. इथं सजीवाची पॉझिटिव्ह केस बनवायची असेल तर शेक्सपियरला अपॉस्ट्रोफी एस लागायला पाहिजे. हा, आता ऑब्जेक्शन घेतल्यावर होईल, पण ही पर्याय बरोबर आहे ना. लक्षात आलं? हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा. बघा कधीचा आहे हा? फॉरेस्टचा आहे. 2018 क्वेश्चन नंबर 30 आहे. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. विल्यम शेक्सपियर्स प्लेज आर रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. हा केसवर नाऊन वारचा आहे. नाऊन वारच्या केस या चॅप्टरवरचा सब टॉपिक आहे. नाऊन टॉपिक, त्या नाऊन टॉपिकचा हा सब टॉपिक, त्याच्यावर हा प्रश्न असं पाहिजे होतं. हे असं आहे. म्हणजे प्रिव्हियसचा अभ्यास तुम्ही नुसतं प्रश्नपत्रिका नुसतं प्रिव्हियस इयर्स करून बी नाही बरं का उपयोग. हा बेसिक संकल्पना करून प्रिव्हियस इयर्स टॉपिक वाईज, आणि टॉपिक वाईज झालं की पुन्हा टॉपिक वाईज पुन्हा नाही करायचं. प्रश्नपत्रिका आणि सगळ्या प्रश्नपत्रिका 100 मार्काची सोडून जे चुकतंय त्याच्यावरच पुन्हा टॉपिक वर यायचं, नाहीतर यायचंच नाही. चला पुढे काय म्हणतं? यू मे डू इट व्हेन यू प्लीज आहे. द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अबोव इज कन्वर्टेड इनटू सिंपल सेंटेन्स बाय रिप्लेसिंग द अंडरलाइन क्लॉज बाय अ फ्रेज इन द सेंटेन्स अबोव ॲज फॉलोज. हे मला सांगा, व्हेन यू प्लीज हा कसला क्लॉज आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यू विल डू इट हा मेन क्लॉज आहे. आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे ना. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, मग ह्याच्या खाली कोणती फ्रेज येणार? ॲडव्हर्ब फ्रेज येणार. हा क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज आहे, मग खाली ॲडव्हर्ब फ्रेज येणार आहे. मग ॲडव्हर्ब फ्रेज टाइम दर्शन येणार आहे. मग ॲट काय दर्शत आहे सांगा? टाइम. परनो ॲज पर युअर प्लेजर असतं ना, मॅनर असतं तर आलं असतं, नाही असतं. मॅनर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतं, ॲज आलं असतं ना. विथ टाइम दर्शवते म्हणजे ए म्हणजे किती सांगा? 2. चला पुढे. Men would look odd if they had 3 legs. The sentence about expresses कसली कंडिशन आहे? चला ही कंडिशन कसली? इम्पॉसिबल तर नाही येणार. बोला नाही. हायपोथेटिकल आहे. हायपोथेटिकल म्हणजे किती सांगा? 2 आहे. म्हणजे बघा, इफ दे हॅड 3 legs म्हणजे काय रे? मग जर माणसाला काय असते सांगा? 3 पाय असते तर मेन वुड लुक वाट दिसला असता. इमॅजिनरी की इमॅजिनरी म्हणजे हायपोथेटिकल. इम्पॉसिबल म्हणजे इमॅजिनरी नाही आहे ना. हे बरोबर आहे का नाही? म्हणजे हायपोथेटिकल म्हणजेच इमॅजिनरी ना. अनलाइकली कंडिशन आहे ही. अनलाइकली, इमॅजिनरी, हायपोथेटिकल आहे ना. हा असं आहे. आणि हे पॅसेज आहे. चला पॅसेज तर येते. पॅसेज जरा लेंदी होता. जरा रोज एक पॅसेज सोडावं लागते. अंडरस्टँडिंग वाढवावं लागते. पॅसेज सोडवणं अपेक्षित आहे. चला 86 ला किती? चला 4. 86 ला 4 आहे. 87 चला 3. 87 3च ना. 88 बघा. 88 3. 89 बघा. 89 ला किती? 4 आहे. 90 ला सांगा. 90 ला 3 आहे. यस आहे. पुढे बघा. 91. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज टू ग्रीज द पाम? टू ग्रीज द पाम म्हणजे काय रे सांगा? डुबराई म्हणजे लाच देणे. ही इडियम रिपीट झाली. प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारली. आणि मग टू ब्राईब म्हणजे लाच देणे, हात ओले करणे. किती? सी म्हणजे किती नंबर सांगा? 3. ही रिपीट झाली. जस्ट प्रिव्हियस इयर्सला आलेली का नाही रे? आली. प्रिव्हियस इयर्सला कशी आली ती पण बघू. हो का? टू ग्रीज द पाम ऑफ, टू ब्राईब लाच देणे, हात ओले करणे, तोंड दाबणे. टॅक्स टेक्निकल ऍक्शन 2016 आली. ही स्टेनोग्राफर 2010 आलेले. MTS 2011 आलेले. PSI ST असिस्टंट 2009 ला आलेली. 2010 ला आलेली. हो का? फक्त इथं हो का? हे इंग्लिश वोकॅब्युलरी. हो का? BN अकॅडमी. हो का? ह्याच्यावर प्रश्न आले. स्पष्टीकरण तेवढंच कॉपी केले. स्पष्टीकरण खाली दिले सगळ्याची. यू अंडरस्टँड? आणि पुढं पहा.
विच फ्रेज बेस्ट डिफाईन्स क्लाइम डाऊन आहे. क्लाइम डाऊन म्हणजे काय मला सांगा. अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेअर रॉंग. किंवा ही किती नंबर सांगा 2. अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेअर काय रे रॉंग. म्हणजे किंवा काय म्हणता येईल ह्याला, ए चेंज ऑफ ओपिनियन इन अन आर्ग्युमेंट, म्हणजे चुकीची कबुली. अन ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेअर रॉंग म्हणजे चुकीची कबुली किंवा चर्चेतील मत परिवर्तन आहे. ह्याला असं म्हणू शकता ऑब्लिक करून, ए चेंज ऑफ CHANGE, ए चेंज ऑफ काय सांगा, ए चेंज ऑफ ओपिनियन OPINION, ए चेंज ऑफ ओपिनियन in an argument ARGUMENT है. यू अंडरस्टँड. 2 नंबर उत्तर आहे. रास नाही होत त्याचं. आणि पुढे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्स युजिंग द फ्रेज द साल्ट ऑफ द अर्थ. साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय. साल्ट ऑफ द अर्थ काय सगळा इडियम आहे. ए पर्सन लिहायचं असल्या, ए पर्सन ऑर ग्रुप ऑफ पीपल, ए पर्सन ऑर ग्रुप ऑफ काय रे पीपल ऑफ ग्रेट काइंडनेस, अ पर्सन ऑर ग्रुप ऑफ पीपल ऑफ ग्रेट काइंडनेस, कमा रिलायबिलिटी RELIABILITY रिलायबिलिटी ऑर ऑनेस्टी म्हणजे समाजातील श्रेष्ठ, कमा सर्वोत्तम प्रामाणिक लोक किंवा अशी व्यक्ती. प्रामाणिक लोक, सर्वोत्तम लोक समाजातील. मग ॲरोगंट बिझनेस सर्वोत्तम होतील का, नाही होणार. इलिमिनेट. द जंटल टीचर हु टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट वॉज द साल्ट ऑफ द अर्थ. बरोबर आहे. म्हणजे द जंटल टीचर सभ्य शिक्षक हु टूक म्हणजे हा कसला क्लास आहे, पण सबऑर्डिनेट क्लास, ह्याच्याबद्दल माहिती सांगते. बरोबर आहे. बघ, द फायर फायटर हु रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स, दुसऱ्याचं जीवन वाचवण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन धोक्यात घातलं, वॉज द साल्ट ऑफ द अर्थ. बरोबर आहे. द कॉन आर्टिस्ट म्हणजे दुसऱ्याला फसवणारा असतो का, साल्ट ऑफ द अर्थ. कॉन आर्टिस्ट म्हणजे ए पर्सन हु चीट्स ऑर ट्रिक्स अदर्स, तू फसवतो लोकांना, अदर बाय परस्युडिंग देम टू बिलीव्ह समथिंग दॅट इज नॉट ट्रू. म्हणजे हा फसवणार आहे. हा पण नाही होऊ शकत. म्हणजे किती सांगा, बी आणि सी. बी आणि सी म्हणजे किती सांगा, किती नंबर, 3च ना. 3 नंबर. ही इडियम रिपीट झाली. हो का. द साल्ट ऑफ द अर्थ, द मोस्ट वर्दी पीपल, अ व्हेरी गुड ऑर वर्दी पर्सन. इंजिनिअरिंग 2012 आली ही. आणि मग मला सांगा, हो का, मिस्टर पाटील इज द साल्ट ऑफ द अर्थ, मिसेस पाटील इज द साल्ट ऑफ द अर्थ, शी इज द फर्स्ट टू हेल्प एनीवन इन ट्रबल. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास आर द साल्ट ऑफ द अर्थ. हो का, हे आयोगाचे प्रश्न आहेत. हो का, BN अकॅडमी व्होकॅब्युलरी. पुस्तक लय असं मोठं नाही, छोटंच आहे. सगळं त्यात आले, सगळ्या बँकिंगचं सगळं ते 2000 म्हणजे 10-1 पासूनच्या सगळ्या इडियम फ्रेजेस आहेत त्यात, सगळ्या MPC सहित. आणि पुढे बघा 94. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट द सब्जेक्टिव्ह मूड. आता मला सांगा, इज ही रिअली मेकिंग थिंग्स डिफिकल्ट. खरंच इज ही रिअली मेकिंग थिंग इज डिफिकल्ट, खरंच तो गोष्टी अवघड बनवतोय काय. आता मला सांगा, ही काय पाहिजे, क्वेश्चन आहे ना. हा ऍक्च्युली कोणता मूड पाहिजे सांगा, इंडिकेटिव्ह टू आस्क अ क्वेश्चन. म्हणजे ही नसणार आहे. ये नाही म्हणल्यावर काय काय असणार सांगा, ये नाही म्हणल्यावर 1 आणि 4 दोन्ही एलिमिनेट झाले. पुढे सांगा, रन टू द शॉप आहे, इम्पेरेटिव्ह मूड आहे. कमांड, इन दिस सेंटेन्स इम्पेरेटिव्ह मूड इज यूज टू एक्सप्रेस अ कमांड ना. कमांड म्हणल्यावर काय येणार सांगा, कमांड म्हणल्यावर डी नाही म्हणल्यावर कुठे किती नंबर झाला सांगा, 2 नंबर. राहिलं बी अँड सी. पण मला सांगा, कम व्हॉट मे वी विल गो अहेड आहे. पण इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मेंबर टू इन्फॉर्म हिमसेल्फ ऑफ दिस रूल्स आहे. ही काय आहे सांगा, इंडिकेटिव्ह मूड आहे, स्टेटमेंट आहे. म्हणजे इंडिकेटिव्ह मूड इज टू मेक अ स्टेटमेंट आहे ना. म्हणजे ही पण पर्याय नसू शकतो. म्हणजे ओनली बी तर नाही, ओनली बी नाही म्हणजे आयोग 2 नंबर देईल, नाहीतर कॅन्सल करेल. हे बरोबर आहे का चुकीचं आहे. आणि मग मला सांगा, कम व्हॉट मे काय सांगितलं सांगा, कम व्हॉट मे. आता ही सेंटेन्स कम व्हॉट मे हॅपन वी विल गो अब्रॉड कंटेन्स दिस फिक्स्ड एक्सप्रेशन दॅट सिग्नल्स हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स नाही, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे ही. आणि हायपोथेटिकल सिच्युएशन दाखवण्यासाठी कोणता मूड असतो सांगा, सब्जेक्टिव्ह मूड असतो. ही लक्षात आलं का, ही असं आहे बरं का.
हे पण असं तसंच आहे प्रश्नाचं उत्तराचं आयोगाचं. आणि पुढे काय म्हणते सांगा, व्हॉट काइंड ऑफ प्रोनाउन इच इज इन द सेंटेन्स. हे बोला ना, हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय सांग, काय म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनला काय म्हणायचं, विभागवाचक सर्वनाम. विभागवाचक सर्वनाम कशाला म्हणायचं सांगा, इच आहे सांगा, आयदर आहे, इच आयदर, अजून सांगा नायदर. विभागवाचक सर्वनाम आहेत ही सगळी, कारण ही एका वेळी अनेक व्यक्ती व वस्तूमधून फक्त एकाला सूचित करतात ना. आणि हेच कारण आहे की हे नेहमी एकवचनात असतात आणि यांच्यानंतर क्रियापद येणार एकवचनी असते. आपलं झालंय हे स्पष्टीकरण. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. इंडिपेंडेंट प्रोनाउन म्हणजे अनिश्चित सर्वनाम. मग कोणकोणते, वन आहे, नो बडी, नन, समबडी, एव्हरीबडी, फ्यू, ही इंडिपेंडेंट प्रोनाउन्स आहेत. इच अदर, वन अनदर ही रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहेत, म्हणजे परस्पर संबंधी सर्वनाम नाही. आणि मग मला सांगा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम. किती नंबर उत्तर मग चला, सी. सी म्हणजे किती सांगा, 2. I wish my brother had been here. The past perfect tense in the sentence above has been usually to introduce. कसली सिच्युएशन आहे चला ही बोला, किती नंबर उत्तर बोला, काय हायपोथेटिकल ना. बी. बी म्हणजे किती सांगा, 1 नंबर. म्हणजे सिंपल पास्ट आणि तिथल्या खाली सिंपल पास्ट, तिथल्या खाली सिंपल पास्ट अँड पास्ट परफेक्ट इन हायपोथेटिकल सिच्युएशन्स. हा एक कसली सिच्युएशन आहे, हायपोथेटिकल, अनरियल आहे सांगा, हायपोथेटिकल सिच्युएशन्स आहे. आणि मग हायपोथेटिकल सिच्युएशन ह्याच्यावर ही प्रश्न रिपीट झाला का नाही झाला सांगा, झालाय. हो का, आय विश माय ब्रदर वेअर हिअर, आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर, हाय का नाही, कधी रिपीट झालाय सांगा, राज्यसेवा 2000 काय रे 17. आणि मग सांगा आय विश माय ब्रदर वेअर हिअर, आय विश माय ब्रदर वेअर हिअर म्हणल्यावर इथं नाव असणार, नाव आहे. आणि आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर काय सांगा, ह्याचा अर्थ काय सांगा, ऍट सम टाइम इन द पास्ट, ऍट सम टाइम इन द काय सांगा पास्ट, ऍट सम टाइम इन द पास्ट आहे. डू यू अंडरस्टँड. आणि विषया क्रियापदानंतर काय सांगा, विषया क्रियापदानंतर काल्पनिक, आभासयुक्त, हायपोथेटिकल, अनरियल किंवा वास्तवाच्या विरुद्ध कॉन्ट्री टू फॅक्ट स्थिती दर्शवण्यासाठी 5 सब्जेक्टिव्ह मूळ वापरतात. डू यू अंडरस्टँड. मग आय विश हा मूळ कोणता आहे एवढाच विचारला, आय विश नाही, आय विश इंडिकेटिव्ह मूळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. वेअर, वेअर काय सांगा सब्जेक्टिव्ह मूळ आहे आणि सिंपल पास्ट आहे. ही काय सांगा आय विश हा इंडिकेटिव्ह मूळ आहे. आणि हॅड बीन काय सांगा सब्जेक्टिव्ह आहे आणि सब्जेक्टिव्ह पास्ट परफेक्ट आहे. टेन्स आणि व्हर्बचा संबंध आहे ना. ही विश काय सांगा कुठला सिंपल प्रेझेंट आहे, मूड इंडिकेटिव्ह. ही काय सांगा वेअर आहे सब्जेक्टिव्ह मूड सिंपल पास्ट आहे. ही काय सांगा विश सिंपल पास्ट आहे, कसला मूड आहे हा इंडिकेटिव्ह आहे. आणि हॅड बीन पास्ट परफेक्ट आहे सब्जेक्टिव्ह आहे. आणि ह्याचा नॉट नाऊ अर्थ आहे आणि ऍट सम टाइम इन द पास्ट आहे. ह्याचा अर्थ नाऊ आय विश माय ब्रदर वेअर हिअर म्हणजे आता माझा भाऊ इथं असायला पाहिजे माझी इच्छा आहे. आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर ऍट भूतकाळात सांगते ही, ऍट सम टाइम इन द पास्ट आहे ही. ह्याचा मिनिंग चेंज होतो. हा डू यू अंडरस्टँड. हायपोथेटिकल सिच्युएशन्स आहे हे ना, हे पास्ट सिच्युएशन, रिअल सिच्युएशन, पॉसिबल सिच्युएशन, हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजे किती सांगा चला चला, डी. डी म्हणजे 4 आलेला आहे राज्यसेवा. आणि पुढं हा प्रश्न कशावरचा आहे सांगा, ऍडव्हर्ब, काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब्स. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे सांगा ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे संख्यावाचक क्रिया, संख्यावाचक पुनरावृत्ती क्रिया विशेषण, संख्यावाचक पुनरावृत्तीदर्शक क्रिया विशेषण आहेत. आणि मग सांगा सेल्डम आहे, ऑलवेज आहे, नेव्हर ही ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कुठे येते सांगा, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कुठे येते सांगा, बिटवीन द सब्जेक्ट अँड द मेन वर्ब. कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये येणार. आणि ट्रान्सफर द क्वेश्चन हाऊ ऑफन. अरे हे कुणाचं उत्तर, ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आन्सर द क्वेश्चन हाऊ ऑफन. हाऊ ऑफनचं उत्तर असतं हे. अरे बरोबर आहे का. म्हणजे किती नंबर सांगा, सी. सी म्हणजे किती सांगा, सी म्हणजे किती खाली 1. आणि पुढं दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन. मला वाटतं हे आपलं झालंय. हे प्रश्न नाही झाले आपले, झाल्यात नोट्स मध्ये बघा आपले प्रश्नपत्रिकेत झाल्यात. पोझिशन कॉमन एरर्स इन द यूज ऑफ द ऍडव्हर्ब्स मध्ये टाकलं होतं हे सगळे. आणि पुढे बघा दिस इज माय बुक. ए बुक नाऊन आहे, माय कोणाबद्दल माहिती सांगता, बुक बद्दल म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि माइन एकटंच आलंय म्हणजे ही पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. आणि मग मला सांग किती नंबर 2 पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे बघा.
दिस बुक इज माइन, हो का. उत्पादन शुल्क 2-4 वेळेस रिपीट झाली ती, का नाही झाली? झालेत ना. आणि पुढं पहा, spot the part in which there is error in the following sentence. The cost of all necessaries have gone up. आता मला सांगा, ही काय आहे सांगा, वर्ब आहे आणि हा सगळा सब्जेक्ट आहे, बरोबर आहे का. आता ह्यातलं प्रिपोजिशन कोणतं आहे सांगा, ऑफ आहे. ऑफ नंतर येणाऱ्या नामाचा आणि वर्बचा काही संबंध नसतो. ऑफच्या अगोदर कोणतं नाम आलंय सांगा, कॉस्ट आहे. कॉस्ट एकवचन आहे आणि एकवचनी करता एकवचनी नाम आहे, एकवचनी क्रियापदाला पाहिजे, ह्या अनेक वचनीमध्ये ह्याच पाहिजे. हा प्रश्न आय रिपीट केलाय का नाही केला? रिपीट केलेला आहे, ॲज इट इज रिपीट आहे, हो का. PSI मुख्य परीक्षा 2016 क्वेश्चन नंबर 91, द कॉस्ट ऑफ ऑल नेस आहे का नाही, हो का, हित आहे, हो का. हे असे जर करता नाऊन फ्रेज असेल तर त्यात प्रिपोजिशनल फ्रेज ही सब फ्रेज म्हणून येत असेल तर प्रिपोजिशनलच्या अगोदर येणार नामाशी वर्ब ॲग्री असते. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज, हो का, ही असं आहे, ही ऍडिशनल फ्रेज आहे, ही स्पष्टीकरण आहे असं. आणि पुढे पहा 100, चूज द करेक्ट मिनिंग फॉर द इडियम टू कूल वन्स हिल्स आहे. हिल्स आहे काय मित्रांनो, तो तर सांगा वेट ऑर बी केप्ट वेटिंग आहे, ही इडियम आहे. कोणती इडियम आहे चला सांगा ह्याच्यामधली, टू कूल वन्स हिल्स इडियम आहे. टू कूल वन्स हिल्स म्हणजे टू बी केप्ट वेटिंग म्हणजे वाट पाहायला लावणे, वाट पाहायला लावणे, वाट पाहायला लावणे म्हणजे 4 आहे. आणि मग मला सांगा, हो का, ही रिपीट झालेली, हो का, वाक्य बघा. टू कूल वन्स हिल्स, टू वेट फॉर समवन, वाट पाहायला लावणे. आय स्पेंड ऑल आफ्टरनून कूलिंग माय हिल्स इन द वेटिंग रूम व्हाईल डॉक्टर टॉक ऑन द टेलिफोन, हो का, ही रिपीट झालेली. मला वाटतं 2-3 प्रश्न असे काहीतरी आयोगाने अध्यंतरी ठेवलेले आहेत. मला वाटतं स्पष्टीकरण किती वाजले, मला वाटतं तरी 1.5 तासच झालं असेल. आपलं 3-4 तास लागतात, हे मुलामुळं ऑनलाईन टाकले. मला वाटतं ही लय डिटेल लिहून देण्यासाठी काय करू आपण, ॲपमध्ये टाकू. आणि मग मला सांगा ह्याच्यामध्ये, हो का, ही पुस्तक आहेत 2 आपली, कोणकोणती मला सांगा, हो का. हे कोणतरी टॉपिक आहे थ्रो अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर्स, ह्याच्यामध्ये असं डिटेल मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलंय. हे व्हॉकॅब्युलरीचं पुस्तक आहे. या 2 पुस्तकातून आपल्याला बरेच 20-22 प्रश्न जवळ आता तुम्हाला दाखवले त्यातून आलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही उत्तराबद्दल 97 63 03 56 27 ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, कोणाला काय अडचण असेल ह्या प्रश्नाबाबतीत, हा ह्याचे PDF पण आपल्या ह्याच्यात बागल सर MPSC इंग्लिश नावाचं ॲप आहे आणि बागल सर MPSC इंग्लिश टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर पण ह्याची PDF मिळेल तुम्हाला. आणि ॲपमध्ये पण तुम्हाला सगळे तुम्हाला नोट्स वगैरे ह्याच्यात उपलब्ध आहेत. कोणाला डाउनलोड करून घ्यायचे असेल तर डाउनलोड करून घेऊ शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही बागल सर MPSC इंग्लिश ॲप डाउनलोड करा. कोणाची काही शंका असेल तर विचारू शकता. तुम्हाला कसं वाटलं लेक्चर मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.